हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 14. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 18 वर थांबलो होतो, राईट? ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधपतन होते. सो लाईक दॅट हे आपण आता लास्टच्या सेक्शन मध्ये आहोत. पहिल्या सेक्शन मध्ये 1 ते 13 मध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे प्रकृतीचे 3 गुण जीवांना या जगामध्ये बद्ध बनवतात. त्यानंतर श्लोक नंबर 14 ते 18 मध्ये आपण बघितलं होतं प्रकृतीच्या 3 गुणांचा आपल्यावरती प्रभाव. आणि 19 ते 27 हा शेवटचा सेक्शन आहे. मग आता या प्रकृतीच्या 3 गुणांना कसं आपण पार करू शकतो याबद्दल भगवंत आपल्याला माहिती देतील लास्टच्या सेक्शन मध्ये. श्लोक नंबर 19 वाचा. कोण वाचेल? प्रीती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 19. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. 19 वाचायचं की 15 वाचायचं? 19. नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टा अनुपश्यति गुणेभ्यश्च परं व्यक्ती मतभावं स अधिगच्छति. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परम पुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. प्रणाम. हरे कृष्ण. तर हा शेवटचा सेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण बघत आहोत की प्रकृतीच्या 3 गुणांना आपण कसं पार करू शकतो, राईट? कारण प्रकृतीचे 3 गुण हे आपल्याला भक्तिमय जीवन किंवा आध्यात्मिक प्रदेशामध्ये प्रवेश करण्याकरता बाधक असतात, राईट? म्हणून बऱ्याचदा गीतेमध्ये आणि बऱ्याच पुराणांमध्ये किंवा उपनिषदांमध्ये प्रकृतीच्या 3 गुणांना पार केल्याशिवाय भक्ती पराला होऊ शकत नाही याचं वर्णन केलेलं आहे, राईट? तर इथे भगवंत म्हणतात 2 गोष्टी. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो, काय पाहतो तो? की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणताही करता नाही. म्हणजे बेसिकली आपल्या या जीवनामध्ये असणारे बरेच ऍक्टिव्हिटीज या प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कार्यान्वित होतात हे आपल्याला दिसेल. सेकंडली भगवंत म्हणतात सेकंड लाईन मध्ये, गुणेभ्यश्च परम व्यक्ती मद्भावम स्वधिगच्छति. जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परम पुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. तर पहिली गोष्ट आपल्याला बघायचं आहे की या जगामध्ये होणाऱ्या सगळ्या क्रिया या प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे केल्या जात आहेत, राईट? आणि दुसरी गोष्ट, हे जेव्हा होईल तेव्हा आपण भगवंतांना जाणू शकू जे प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे आहेत. आपण जर प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे गेलो नाही तर आपण मग त्या व्यक्तीला कसं जाणू शकतो जो प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे आहे, राईट? आता समजा से फॉर एक्झाम्पल तुम्ही एका आता आपलं झूम मीटिंग चालू आहे, राईट? ज्या लोकांनी कॅमेरे बंद केलेत मला माहित नाही लोक काय करतायत. जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन कराल आणि मी पण कॅमेरा ऑन केलेला आहे, राईट? म्हणजे जेव्हा आपण सेम प्लॅटफॉर्मला येतो तेव्हा आपल्याला कळतं की ऍक्च्युली समोरचा व्यक्ती काय करतोय, इजंट इट? जोपर्यंत सेम प्लॅटफॉर्म नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. आणि प्रकृतीच्या 3 गुणांना पार करणे एवढे कठीण आहे. घाबरून लोकांनी कॅमेरे चालू करू नका, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. मी जस्ट उदाहरण देतोय. हरे कृष्ण. जस्ट उदाहरण असं आहे, म्हणजे मी जे उदाहरण देत होते की प्रकृतीचे 3 गुण एवढे डिफिकल्ट किंवा कठीण काय आहे त्यांना पार करणे. यांना पार करणे एवढे कठीण याच्यामुळे आहे कारण 2 गोष्टींची तुलना आपण करूया. एक तर असतं प्रिझनर आणि दुसरं असतं पपेटियर. प्रिझनर म्हणजे कैदी जेलमध्ये असणारा आणि पपेटियर म्हणजे
ते नाही का ते कठपुतली खेळतात, त्याला काय म्हणतात तुम्ही मराठीमध्ये? मराठीमध्ये काय म्हणता? मराठीमध्ये पण कठपुतलीच म्हणतात. हरे कृष्ण. आजकाल मराठी हिंदीचा जामे चालू आहे. मराठी व्यवस्थित बोला. हरे कृष्ण. राईट, ओके. कठपुतली नाही हो, कठपुतली. बरं, मराठीमध्ये कठपुतलीच म्हणतात. ठीक आहे, चालेल. मराठी हिंदी आपल्याकरता एकच आहे. सो तुम्ही बघून घ्या आता. ऍक्च्युली प्रकृतीचे 3 गुण हे इट इज समथिंग लाईक कैद्याला हातात बांधलेल्या बेड्या आहेत. बरोबर आहे? प्रकृतीचे 3 गुण असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे? पण प्रॉब्लेम असं आहे, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की त्या बेड्या दिसत नाही. तुम्हाला जर एका साखळीने बांधून ठेवलं, तुम्हाला दिसेल की साखळीने बांधलेलं आहे. बरोबर आहे का नाही? मग आता डायरेक्टली ज्या जेलमध्ये कैद्याला साखळीने बांधून दिसले त्याला तुम्हाला दिसतात साखळ्या, तो याच्या हातामध्ये, हा फिरू शकत नाही. आणि जी कठपुतली असते ना, वरनं त्याच्या धागे सोडलेले असतात आणि खाली कठपुतली म्हणजे जे काही पुतळा असेल ते फिरते इकडे तिकडे. मग आपल्याला दिसत नाही की याला साखळी लागलेली आहे, म्हणून आपण काय म्हणतो, म्हणजे जो व्यक्ती ज्ञानवान नसेल त्याला दिसत नाही की वरनं त्याला कोणीतरी बांधलेलं आहे. म्हणून ना बऱ्याचदा काय होतं की प्रकृतीचे 3 गुण हे आपल्याला एवढं नाचवतात, पण आपल्याला वाटतं की अरे मला कोण नाचवते, मी स्वतः नाचतोय असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे का नाही? पण ऍक्च्युली आपल्याला वर्ण प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधलेले असतात जबरदस्त. आणि हे बांधलेलं जे साखळी आहे ती आपल्याला दिसत नाही, अदृश्य आहे ती. आणि म्हणून ऍक्च्युली भौतिक बहुबंधनातून मुक्त होणे फार कठीण आहे. का? कारण साखळी दिसतच नाही. म्हणून गीतेमध्ये हा जो अध्याय आहे तो पुन्हा पुन्हा स्टडी करावा, पुन्हा पुन्हा येऊन वाचावा हा अध्याय. जेव्हा जेव्हा आपण भक्तीमध्ये मागे पुढे होतो ना, तेव्हा येऊन वाचावा. आपल्याला कळतं अरे बापरे, रजोगुणाने आपल्याला एवढं ग्रसित केलेलं आहे की मागचे 15 दिवस मी व्यवस्थित वाचन पण केलं नाही, नुसतं टीव्हीच बघतोय. राईट? किंवा माझ्या भाषेमध्ये की आठवड्याभर नुसतं मॅनेजमेंटच केलं यात्रेचं. किती ऐकून झालेलं आहे, चॅन्टिंग कशी झालेली आहे. ऑफकोर्स सेवा असते, पण आपल्याला कळलं पाहिजे की कधी सेवेत ना जास्त इन्व्हॉल्व व्हायचं आणि कधी विथड्रॉ करायचं. बिकॉज लाईफमध्ये बॅलन्स पाहिजे. बरोबर का नाही उज्ज्वला कांता माताजी? तुम्ही लोक ऑर्गनायझर आहात तिथले रथयात्रेचे, राईट? तर तुम्हाला पण माहिती आहे किती मेहनत लागते ऑर्गनायझेशन करायला. सो कधी कधी असं होऊन जाईल की बॅलन्स एवढा बिघडतो की असं वाटतं की हरे कृष्ण क्या करे लाईफ में, दिन रात खाली मॅनेजमेंट करते रह रहे. बट देन जर सत्संग असेल आपल्याकडे तर आपल्याला लगेच कळतं की ओ माय गॉड क्या हो रहा है मेरे साथ. आय थिंक मॅनेजमेंट हे नेहमी पॅशनेट असतं, राजसिक असतं. ऑफकोर्स आपण जेव्हा भक्तांची सेवा करतो तेव्हा दिव्य स्तरावरती आहे, परंतु आपण अजून दिव्य स्तरावरती नाहीये ना. त्यामुळे आपल्याला जर सत्संग असेल तर लगेच कळतं की ओके आउट ऑफ ट्रॅक झालेला आहे थोडा. ठीक आहे, सेवा जेव्हा असते तेव्हा सेवा करायची, पण त्यांना आपल्याला टाइमवरती कळलं पाहिजे की आता विड्रॉ करायचा टाइम झालेला आहे आणि आता जास्त फोकस रीडिंग, हिअरिंग आणि चॅन्टिंगला इम्प्रूव्ह करण्यामध्ये गेला पाहिजे. राईट? सो म्हणून प्रकृतीचे 3 गुण एवढे कठीण आहेत की त्यांना पार करणे ह्या जगामध्ये फार कठीण आहे. फॉर दिस रिझन, कारण ते दिसतच नाही. म्हणून बघा ना, जेव्हा जेलमध्ये कैदी असतो प्रिझनर, त्याच्याबद्दल आपल्याला सहानुभूती वाटते की अरे जेलमध्ये कैदी आहे बिचारा, त्याचे हात बांधलेले आहेत, साखळीने बांधून ठेवलं त्याला. आपल्याला दया वाटते, करुणा वाटते. राईट? पण दुसरा एखादा व्यक्ती, दुसरा याच्या विरुद्ध दुसरा व्यक्ती असेल जो दारू पितो किंवा जो नशा करतो किंवा ऍडिक्ट आहे. ऍडिक्ट म्हणजे ज्याला नशा ते असतात ना, नशामुक्ती केंद्र. राईट? मग आता काही लोक नशामुक्ती केंद्रामध्ये भरती होतील ज्यांना कळेल की बाबा आपल्याला नशा लागलेला आहे. आणि काय काय लोक असे असतात ती तंबाखू खातात, चहा पितात आणि दारू वगैरे पितात, सगळं करतात. त्यांना वाटतं की हमको क्या हुआ है, हम तो नॉर्मल आहे. बरोबर आहे का नाही? आणि मग अशा लोकांच्या प्रती आपल्याला काय सहानुभूती वाटतच नाही का? आपल्याला वाटतं नॉर्मल आहे, घूम रहा है, फिर रहा है, जीवन में मजा कर रहा है. आणि त्याला पण वाटतं की मैं भी नॉर्मल हूँ, मुझे क्या हुआ है.
पण त्याला कळत नाही की आपल्याला ऍक्च्युली प्रकृतीच्या गुणांनी एवढं बांधलेलं आहे, राईट. म्हणून जनरली शास्त्र जर आपल्याला दृष्टी नसेल, शास्त्रचक्षू, तर आपली बद्धावस्था बघणं हे फार कठीण आहे. मग तुम्ही जर कधी अचानक असा मग बसता, आज लेक्चर ऐकूया, आज बरेच दिवस झाले ऐकलं नाही, आज महाराजांचे लेक्चर ऐकूया किंवा आज प्रभुपादांचे लेक्चर ऐकूया, पुस्तक वाचूया. वाचण्याच्या 5 मिनिटात 10 मिनिटामध्येच तुम्हाला कळतं की मागचा 1 महिना आपला कसा गेलेला आहे. जास्त वेळ लागत नाही समजायला. इन्स्टंटली विदिन 10 minutes यू कॅन रिअलाइज मागचे 10 दिवस जीवनाचे आपले बर्बाद झालेले आहेत, राईट. भौतिक जीवनामध्ये किती आपण व्यस्त होतो. म्हणून जर आपण नियमित जर शास्त्र पठण पाठन वाचन करत असेल तर आपल्याला नेहमी जाण राहते की हे जग म्हणजे काय आहे, दुःखमय आहे. हे जग म्हणजे काय, फसवणार आहे. हे जग म्हणजे काय आहे, एक भ्रम आहे. याची आपल्याला नेहमी जाण राहते. मग आता अगर ये जगत भ्रम है तो फिर सत्य क्या है? ये जगत भ्रम है तो सत्य क्या है? भगवान का नाम, भक्तों की सेवा, श्रीमद भागवत का श्रवण पठन. मग आपलं लक्ष त्याकडे जातं. मग चॉईस नेहमी आपल्याकडे असते. मग आता आपल्याला चान्स असेल की अभि टीव्ही देखणं आहे मुझे, राईट. टीव्ही काय म्हणतोय, कारण सर्वात ऍक्सेसिबल ऑब्जेक्ट सध्या आपल्याकडे तोच आहे, राईट. आणि भारतीय लोकांना टीव्ही बघायला फार आवडतं. सोशल मीडियावरती आलेले व्हिडिओ जर त्यांना नाही सांगितलं बघायचं नाही तर त्यांचा जीव जाईल. समहाऊ आपल्या लोकांना टीव्ही बघणे, मोबाईलमध्ये व्हिडिओज बघणे, फोटोग्राफ्स बघणे किंवा गाणी ऐकणे, एवढं म्हणजे लोकांना एवढं ॲडिक्शन आहे. म्हणून बघा ना, मला वाटायचं आमच्या काळामध्ये ते टीव्ही सिरियल चालायचे, ते क्योंकि सास भी कभी बहू थी किंवा घर घर कहाणी, ते काय काय यायचे. आता तर किती चॅनलला किती येतात, प्रत्येक चॅनलला चालू असतात. आणि आमचे काही भक्त आहेत, मी एक डिवोटी आहे तिकडे खोपलीला, त्यांच्या घरी जात असतो मी. तर आपको चांगले डिवोटी आहेत. पण ते एक टीव्ही चालू असते कोपऱ्यामध्ये, आणि त्या टीव्ही मध्ये चालू असतात सगळ्या मालिका, मराठीमध्ये एवढ्या मालिका. आय डोंट नो सब्जेक्ट मॅटर चेंज झालाय की तोच आहे. सब्जेक्ट मॅटर तोच असेल ना अजूनपर्यंत, तेच सासूबाई किंवा सून किंवा आपले हे ते, तुम्हाला माहिती आहे बरोबर. ऍक्च्युअली ओळखायला वेळ लागत नाही, थोडंसं 10 मिनिटं जरी बघितलं तरी कळतं की क्या चालू आहे इसमें, राईट. आखी स्टोरी आपण सांगू शकतो, अभी क्या होने वाला है, अभी क्या नहीं होने वाला है. सो दॅट्स वाय प्रकृतीच्या 3 गुणांना पार करणे हे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे ह्या कारणांमुळे. कारण हे दिसतच नाही. जे दिसत नाही त्याला कसं पकडणार तुम्ही? जर तुम्हाला काही दिसत असेल की एखाद्या साखळीने किंवा एखाद्या दोरीने बांधून ठेवलेलं, तर दोरी तुम्ही सोडायचा प्रयत्न कराल. आता ते दिसतच नाही. आणि प्रकृतीच्या स्पेशली रजोगुणामध्ये एवढ्या ऍक्टिव्हिटी होतात, एवढा धावपळ करतो मनुष्य, इकडून तिकडे तिकडे इकडे. तो म्हणतो की मुझे किसने बांधा है, मैं तो देखो कितना भागदौड़ कर रहा हूं, मुझे किसने नहीं बांधा है. अरे वेड्या, तुला बांधलेला म्हणजे काय? ऊपर से तुम्हारे ऊपर एक रस्सी डाला है और उस रस्सी के बाउंड्री के इसमें ही तुम घूम रहे हो. आपको अगर फ्रीडम होता तो आपको मंदिर बुलाए तो मंदिर आ सकते थे आप, लेकिन नहीं आते हैं. बरोबर आहे. तुम्ही एवढ्या लोकांना प्रचार करता, तर तुम्ही रथयात्रेमध्ये एवढे कार्ड वाटले असतील, एवढे हे वाटले असतील, किती लोक तुमच्या मंदिरामध्ये येतील बघूया आता. राईट. काय येत नाहीत, कारण त्यांना जी बांधलेली रस्सी आहे त्याचं लिमिट कुठे आहे? रजोगुणाचं लिमिट आहे सिनेमाघर किंवा एखादी पार्टी, पब. फार फार तर एकदम जर तो थोडासा हे झाला तर फिरायला नदी किनारी जाईल जास्तीत जास्त. पण तिथे जाऊन सुद्धा राजसिक क्रिया करणार आहे तो. काय सात्विक क्रिया करणार नाही. तिथे जाऊन पण रोमॅन्टिक गाणी ऐकेल किंवा फिरेल, फोटो काढेल, पाण्यामध्ये उड्या मारेल आणि येईल बाहेर, मजा आहे बस. सो दॅट्स वाय इथे भगवंत म्हणतात की तुला योग्य रीतीने पाहणे जरुरी आहे अर्जुन, तुला शास्त्र चक्षु पाहिजे, राईट. माझा 2 प्रकार दिलेले आहे. एक तर पहिले दिलेलं आहे की तुम्ही हे जाणून घ्यायचं की सर्वप्रथम नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा दृष्टानुपश्यती. हे बघायचा प्रयत्न कर अर्जुन की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज कोणीही करता नाहीये. मग आता तुम्ही म्हणाल की मग आपण जेवतो, फिरतो, या जगात काम करतो, का हे सगळे प्रकृतीच्या 3 गुणांमुळेच होत आहे का? ऑब्विसली 3 गुणांमुळेच होत आहे. नाहीतर कोण? आता तुम्ही मला सांगा, एक विशिष्ट पदार्थ खाण्याची सवय आपल्याला काय आहे? कारण त्या प्रकृतीच्या गुणाचा त्याच्यावरती प्रभाव आहे आपल्यावरती. आपल्याला जर राजसिक अन्न आवडत असेल तर राजसिक गुणाचा प्रभाव आहे, तामसिक आवडत असेल तर तामसिक गुणाचा प्रभाव आहे, सात्विक असेल तर सात्विक गुणाचा प्रभाव आहे. आणि शुद्ध सत्वाचा जर प्रभाव असेल तर आपल्याला मग शुद्ध सत्वामध्ये सात्विक पदार्थ आवडतील. सात्विक म्हणण्यापेक्षा प्रसाद आवडेल आपल्याला. मग म्हणून तुम्ही बघा ना, जे
मधुकरी करतात लोक, जे संत महात्मे असतात, जे वृंदावन, अयोध्या किंवा नर्मदाच्या किनारी फिरतात. मधुकरीमध्ये तुम्हाला काय चॉईस आहे का कि आज थोड़ा सा मसालेदार हो जाए, चटपटा राजसिक कि आज थोड़ा सा कड़वा हो जाए, तीखा एकदम, दैट इज तामसिक. नहीं, आज थोड़ा सा दूध बीत पिलावा थोड़ा सा, दैट इज सात्विक. बट जेव्हा ही चॉईस आपल्याकडे नाही आहे की मुझे राजसिक, तामसिक, सात्विक कोई आप जो देंगे प्रसाद, देन ही हॅज ट्रान्सेंडेड द 3 मोड्स. अशा व्यक्तीने प्रकृतीच्या 3 गुणांना पार करून गेलेला आहे, ज्याला काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे, ये भगवान का प्रसाद आहे. तर ऑफकोर्स आपल्यापैकी कोणी या स्तरावर गेलं नाही अजून. क्लास संपल्यावरती घरी तुम्ही बोलू नका असं काय नाहीतर तुमचं उद्या ऑफिसला जाणं बंद होऊन जाईल. राईट, बिकॉज जे भौतिक जगामध्ये वावरत आहेत त्यांना यू नीड द पॅशन. राईट, त्याला पॅशनची गरज आहे. तुम्हाला जर ज्या प्रकारचा प्रसाद पाहिजे तो भेटला नाही, तुम्ही ऑफिसमध्ये शांतपणे कर्म करू शकणार नाही. कारण अजून ती वायरिंग जी आहे आतमध्ये ती सात्विक, राजसिक, तामसिक स्तरावरची आहे. ती वायरिंग इतक्या लवकर चेंज होत नाही, ती हळूहळू चेंज होते. आणि त्याच्याकरता आपण डेली साधना केली पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग इव्हेंच्युअली आपल्याला हळूहळू हळूहळू कळतं. राइट, आणि ऑफकोर्स मग भगवान तेवढे कृपाशाली आहेत की ठीक है, आपको प्रसाद में भी आपको जो चाहिए वो लीजिए, ऑफर करके लीजिए. सो यू लाइक चना चाट मसाला, ऑफर करके ले लो. ओके, आपको खाली प्लेन दूध पसंद है, ऑफर करके ले लो, वॉट एव्हर यू लाईक. तर म्हणून इथे भगवान म्हणतात फर्स्ट की, म्हणून बघा प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितच आहेत की योग्य महात्म्यांकडून प्राकृतिक गुणांना यथार्थ रूपात जाणून मनुष्य प्राकृतिक गुणांच्या सर्व कर्माच्या पलीकडे जाऊ शकतो. राईट, तर तुम्ही याला अजून 5-6 लाईन क्रॉस करून पुढे गेलात तुम्हाला दिसेल, किंवा आपण वाचूया तिथनं 1-2 लाईन. आज आपल्याला चॅप्टर पुरा करायचं आहे. टाइम लाईन 9 वाजेपर्यंत आहे आणि पक्का 9 वाजेपर्यंत आहे, आणि आज हा चॅप्टर पूर्ण होईल. होपफुली आपण जर अशा स्पीडने गेलो तर बुक मॅरेथॉनच्या अगोदर आपलं भगवद्गीता पूर्ण होऊन जाईल. मग त्यानंतर राहिलं फक्त एनओडी, ती गौर पौर्णिमेच्या अगोदर पूर्ण होऊन जाईल. मग आपण फक्त यात्रेची तयारी करायची, नाही जगन्नाथपुरी रथयात्रा, टेन्शनच नाही बघ, यात्राच यात्रा. सो इथे प्रभुपाद म्हणतात श्रीकृष्ण हे आद्य गुरु आहेत आणि ते अर्जुनाला आध्यात्मिक ज्ञान प्रदान करीत आहेत. त्याचप्रमाणे जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहेत त्याच्याकडून मनुष्याने प्राकृतिक गुणांच्या कर्माचे विज्ञान जाणून प्रशिक्षण घेतले पाहिजे, अन्यथा मनुष्य जीवनाची वाटचाल चुकू शकते. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या उपदेशाद्वारे जीव स्वतःचे आध्यात्मिक स्वरूप, आपले भौतिक शरीर व इंद्रिय, आपण कसे बद्ध झालो आहोत आणि आपण कसे त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहोत ते जाणू शकतो. म्हणून हा चॅप्टर फार महत्वाचा आहे. इव्हन दो आपण म्हणेल की भक्तियुक्त आमचं ऑलरेडी झालेलं आहे, पण भक्ती करण्याकरता आपल्याला काय काय गोष्टी बाधक आहेत ते आपल्याला इथे कळतात ज्ञानयोगामध्ये. राईट, म्हणून हे अध्याय फार इम्पॉर्टंट आहेत, स्पेशली 14वा अध्याय. म्हणून पुढे प्रभुपाद म्हणतात त्रिगुणांच्या पकडीमध्ये सापडल्यामुळे तो असहाय्य होतो. बरोबर आहे. आता आपली इच्छा असते की आपल्याला फक्त 16 माळेवर न राहता अजून जास्त माळा करायची आपली इच्छा असते ना, आत्म्याची इच्छा होते सत्संगमध्ये, परंतु प्रकृतीच्या गुणाने एवढं बांधलेलं आहे की 16 झाला झाला म्हणतो बस अभी एक माला भी इतना कठीण लगता है, 16 हो गया खत्म. एक राउंड जरी त्याला सांगितलं एक्स्ट्रा करो, नहीं प्रभु जी बस करो, आज के लिए हो गया, कैसे तो खत्म कर दिया. राईट, म्हणजे प्रकृतीच्या गुणांनी तो असहाय्य होऊन जातो. राईट, परंतु आपली मूळ स्वरूपस्थिती जाणल्यावरती आध्यात्मिक जीवनाला वाव असणाऱ्या दिव्य सराला तो प्राप्त होऊ शकतो. आता बघा मग प्रभुपाद पुढे म्हणतात, जी आपली ट्रान्सलेशनची पहिली लाईन आहे, वस्तुतः जीव हा विविध कर्मांचा करता नसतोच, विशिष्ट गुणांद्वारे संचालित विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये तो स्थित असल्यामुळे त्याला कर्म करणे भाग पडते. मग दिस इज फर्स्ट पॉइंट की आपल्याला हे पहिले रेकग्नाइज केलं पाहिजे की आपल्या बऱ्याचशा क्रिया भौतिक जीवनामध्ये या आपल्या प्रकृतीच्या 3 गुणांमुळे ऍक्टिव्हेट होत असतात. म्हणून याला असं म्हटलं जातं की जर आपल्याला प्रकृतीच्या 3 गुणांपासून वाचायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला ही गोष्ट जाणली पाहिजे की ज्या माझ्या मनामध्ये इच्छा प्रकट होतात, सर्व इच्छा माझ्या इच्छा नसतात. यातल्या बऱ्याच इच्छा ह्या प्रकृतीच्या 3 गुणांमुळे निर्माण होतात. बरोबर आहे. लाईक से फॉर एक्झाम्पल, जेव्हा एक स्त्री एखाद्या पुरुषाला बघत असेल तेव्हा त्याच्या मनामध्ये वेगळे डिझायर येतात. जेव्हा पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीला बघत असेल किंवा वाईस वर्सा, आपण तेव्हा जाणलं पाहिजे की ही डिझायर माझी नाहीये,
राईट. दिस इज अ डिझायर क्रिएटेड बाय रजोगुण. किंवा आपण एखादा खाद्यपदार्थ बघितला जो आपल्याला वर्ज्य आहे, तुम्हाला असं वाटतं की वाव 10 वर्ष झालं सोडलेलं आहे याला, स्टील लुक्स इंटरेस्टिंग, राईट. स्पेशली पावसाळ्यामध्ये कांद्याची भाजी. सर आपल्याला कळलं पाहिजे की ओके दिस लुक्स इंटरेस्टिंग बट ॲक्च्युली याला मी वर्ज्य केलेलं आहे. दिस शुड नॉट लुक इंटरेस्टिंग बट इट इज अपिअरिंग बिकॉज आपल्या मनाने आपल्यावरती रजोगुणाचा ताबा घेतलेला आहे, राईट. सो दॅट्स वाय हे जे ॲक्शन्स आपल्याकडे होत आहेत आपल्या मनाद्वारे, आपल्या बुद्धीद्वारे किंवा आपल्या तर आपण सर्वात पहिले कळलं पाहिजे की हे प्रकृतीच्या 3 गुणांनी होत आहेत. मी नाही बोलत आहे, राईट. तुम्हाला अचानक वाटेल की अरे 20 साल पुराना एक पिक्चर देखा देख लेता हूँ, तो अभी इतना कठिन हो गया है आजकल अपने आप को प्रोटेक्ट करना बिकॉज द मोबाइल इज ऑलवेज देयर. यू हैव वन डिझायर, यू प्रेस वन बटन, दॅट्स इट, राईट. सो म्हणून जोपर्यंत आपण रेकग्नाइज करणार नाही की बाबा ये डिझायर मेरा नहीं है आणि एवढं सफिशियंट नाही आहे, तुम्ही म्हणाल की इतना आसान है क्या, ये मेरा नहीं बोल दिया और खत्म, नाही, इतना आसान नाही आहे वो. म्हणून सत्संग, पुन्हा पुन्हा सत्संग सत्संग सत्संग. आपल्याला कोणतरी भक्त पाहिजे जो मॉनिटर करेल. तुम्ही म्हणाल की अरे ऐसा कैसा मॉनिटर करूं, मेरे इज्जत का कुछ सवाल है कि नहीं. मैं उसको बोलूँ अरे मेरा कितना पति तू, मेरा जहाँ पर कैसा फालतू हो रहा है देखो, लेकिन मैं तो बाहर दुनिया के सामने बहुत बड़ा ऑर्गेनायझर हूँ, लीडर हूँ, या फिर मैं बहुत बड़ा फंड रेझर हूँ, वॉट एव्हर तुम्ही जे काय असाल ते. असं वाटतं ना आपल्याला की आपल्या कॉंग्रिगेशन मध्ये एवढी हे नाव आहे, उन्नत आहे, मी कसं सांगू की माझी फालतू जप चाललंय किंवा माझा रिडिंग एकदम बेकार आहे किंवा मी मागचे 20 दिवस काय वाचनच नाही केलेलं आहे. हरे कृष्ण. कसं काय सांगणार आपण. पण आज सकाळी प्रवचन भागवतम लेक्चर मध्ये एक चैतन्य चरमचं स्टेटमेंट ते सांगत होते, कोणी ऐकलं असेल तर. ते म्हटले काय म्हटले, हा इट्स बेटर टू लुक स्टुपिड दॅन टू ऍक्ट स्टुपिड. म्हणजे हे चांगलं आहे की आपण स्वतःला मूर्ख म्हणून दाखवलं पाहिजे, याच्या अगोदर की आपण मूर्खपणामध्ये काहीतरी वाईट कृत्य करून जाऊ. काय प्रॉब्लेम नाही, सांगायचं देखो मैं कितना मूर्ख हूं, राईट. त्या सांगितलं तर तो भक्त तुम्हाला काय करेल, रेडी अरे प्रभु आपके बारे में क्या बताओ, मेरा भी वही सिचुएशन है. तो बोला अरे ऐसा है क्या, चलो हम दोनों मिलकर चैंटिंग करते हैं, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वाय बिकॉज आपल्यापैकी बरेच जण सेम प्लेटफॉर्मला स्ट्रगल करत असतात, पण आपल्याला काय वाटतं की अरे वो डिवोटी मतलब कुछ स्ट्रगल ही नहीं करता, कितना मस्त डिवोटी है, उसको जाके पूछो पता चलेगा वो भी सेम प्लेटफॉर्म पे स्ट्रगल कर रहा है. बिकॉज आपल्या सगळ्यांचा ऍटमॉस्फिअर सेम आहे आपल्या आसपास, राईट. आपली अपब्रिंगिंग मोरलेस सेमच आहे. आपण सगळे आधुनिक शिक्षण पद्धतीचे प्रोडक्ट्स आहोत, जे शाळा कॉलेज सगळं काही कचरा जमा करून आले होत आपण इथे, राईट. एवढा सगळा कचरा आपण बॅग आणलेली सोबत, ती बॅग थोडी एवढं खाली झालेली आहे, ती बॅग एवढ्या लवकर खाली नाही होणार. आणि कधी कधी भगवंत जाणून बसून खाली करत नाही का, तो जेव्हा जेव्हा बघतील की हाँ थोड़ा इसको प्राइड हो गया, ईगो हो गया, तो थोड़ा बैग का सामान बाहर निकाल के दिखाते हैं, बेटा देख दुनिया वालों देख लो इसके बैग में क्या क्या है. तो अरे बाप रे, ये बैग में से कुछ सामान बाहर निकल रहा है, जो 20 साल पुराना कचरा था वो कचरा अभी क्यों निकाल रहे भगवान. देखो बैग वैसे रखेंगे भगवान, वो इतना जल्दी साफ नहीं करेंगे, क्योंकि आपको हम्बल करना जरूरी है ना. बीच बीच में आपको जब लगेगा कि आई एम अ व्हेरी ग्रेट लीडर, आई एम अ ग्रेट सिंगर, आई एम अ ग्रेट कीर्तनकार, आई एम ग्रेट ऑर्गनायझर, आई एम ग्रेट, आणि काय नसेल तरी सुद्धा मी छान डिवोटी असं वाटतं आपल्याला, मी छान डिवोटी आहे. भगवान तर बाहेर काढतात ते, देखो इसके बैग में क्या क्या है, तो खोल के तो देखो बैग में क्या क्या है, बस मग झालं काम आपलं. सो दॅट्स वाय दिस इज फर्स्ट थिंग. आपल्याला कळलं पाहिजे की आपण इम्प्रिझन्ड आहोत, आपण जबरदस्त बांधले गेलेलो आहोत प्रकृतीच्या 3 गुणांमुळे. आणि ह्या ज्या प्रकट होणाऱ्या इच्छा आहेत त्या आपल्या इच्छा नाही आहेत, या प्रकृतीच्या 3 गुणांमुळे ऍक्टिव्हेट होत आहेत, राईट. सी फर्स्ट थिंग. अँड देन सेकंड थिंग, सेकंड लाईन मध्ये प्रभुपाद म्हणतात गुणे भेश्च परम व्यक्ती मदभाव स्वधिगच्छति. या सर्व गुणांच्या पलीकडे गुणे भेश्च, राईट. गुणे भेश्च प्राकृतिक गुणांपासून, राईट. जर आपल्याला पार जायचं असेल, या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जो जाणेल तो माझ्या आत्मिक स्वभावाला प्राप्त होईल, राईट. सो मग याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण अशा व्यक्तीला आपण शरण गेलो पाहिजे
जो ह्या गुणांच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणून तुम्ही तात्पर्यामध्ये जर बघितलं पुढे प्रभुपाद म्हणतात, आध्यात्मिक गुरूंच्या साह्याविना आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत हे मनुष्य जाणू शकत नाही. म्हणून आध्यात्मिक गुरूंची गरज पडते. अदरवाईज स्पिरिच्युअल लाईफमध्ये तुम्हाला काय गरज होती आध्यात्मिक गुरूंची? तुमच्याकडे शास्त्र आहे, तुमच्याकडे स्वतः वाचायची कॅपॅसिटी, भगवद्गीता, हे सगळं करून सुद्धा तुम्हाला कळणार नाही. मग आपण जेव्हा, म्हणून असं म्हटलं जातं, जर आपण मायेमध्ये असेल तर आपण स्वतः समजू शकत नाही. दुसरा कोणतरी तुम्हाला सांगू शकेल की हे प्रभू गडबड कर रहा है. ते म्हणाल क्या गडबड कर रहा है. तसं तुम्ही चॅन्टिंग मध्ये कसं चॅन्टिंग मध्ये छानपैकी बसता आणि छानपैकी एकदम मध्ये मध्ये असा आवाज येतो, बाजूला म्हणतो, अरे प्रभू उठो उठो, लोग सुन रहे हैं आपको, लोग देख रहे हैं, उठो, आप प्रचारक हैं, सब लोग देख रहे हैं, आप सो रहे जपा में. कौन कौन बोला सो रहा है? ठीक से जप तो कर रहा हूं मैं. नाही असं होतं ना. हे काय काय डिवोटी तर उठले लगेच खटकन आपली ती साक्षी माळा तरी खाली खेचतात, माळ हो गया, राईट. त्यांना वाटतं की अरे मी मागचे 2 तास झोपलो असेल तर नक्कीच माळ पूर्ण झाली असेल ना. काय काय लोक टाइम काढतात, ओके 2 बजे माला हाथ में लिया था, अभी आई थिंक 2 घंटे 4 हो गया, 4 बज गए 2 घंटे, मतलब हो गया वो 16 माला हो गया. असं करू नका तुम्ही काय. बट दिस इज द वे आपल्याला सत्संगची गरज पडते. म्हणून प्रभुपाद येथे लिहितात की कृष्ण भावना व्हावीत मनुष्यावर प्राकृतिक गुण आपला प्रभाव पडू शकत नाहीत, आणि असाच व्यक्ती आपल्याला मदत करू शकतो. यापूर्वी 7व्या अध्यायात सांगितले आहे की जो मनुष्य श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो भौतिक प्रकृतीच्या कर्मातून मुक्त झाला आहे. म्हणून ज्याला यथार्थ वस्तुज्ञान झाले आहे त्याच्यावरील भौतिक प्रकृतीचे प्रभाव हळूहळू नष्ट होते. राईट. सो लाईक दॅट. सो दिस इज द प्रोसेस ऑफ लिबरेशन. ह्या 2 गोष्टींना मान्य केल्याशिवाय आपण मुक्त होऊ शकत नाही. पहिली गोष्ट जाणणे की आपल्या सारे ज्या मनामध्ये प्रकट होणाऱ्या इच्छा आहेत त्या आपल्या इच्छा नाही, त्या इच्छा कोणाच्या आहेत? प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे प्रकट होत आहेत. मग आता हे कळल्यावरती मी यातनं मुक्त कसं होणार? आपल्याला सत्संगची आवश्यकता आहे, आध्यात्मिक गुरूंची आवश्यकता आहे. राईट. मग हे आपल्याला सांगतील. म्हणून आता तुम्ही म्हणाल की पण आध्यात्मिक गुरु बताते लेकिन आध्यात्मिक गुरु तो मेरे साथ नहीं रहते 24 घंटा. अरे कोई बात नहीं, उनके प्रवचन भरे पडे आहे. महाराजांचे एवढे प्रवचन आहेत, ती पूर्ण जीवन जरी लावलं तर तुम्ही, आता मी ती एक सिरीज ऐकतोय 5 स्टार सिरीजची, ते त्याच्यामध्ये 1000 लेक्चर आहेत. आय थिंक 1 टन झाला असेल माझा, पुन्हा 2nd टन ऐकतोय, तो पण पूर्ण व्हायला आलाय. नेहमी ऐकतो असं वाटतं की पहिली बार सुन रहा हूं, बिकॉज इट इज ऑलवेज, आणि वेगवेगळे पॉईंट वेगवेगळ्या टायमाला स्ट्राईक होतात. लास्ट टाइम जे मी लिहिलेले पॉईंट होते त्याच्यामध्ये पुन्हा ऍड होतात पॉईंट. ते पूर्ण शीट भरली त्याच्यामध्ये मी ऍड करत असतो. म्हणून तुम्हाला कधी जे पॉईंट्स डिस्कस करायचे असेल तर मी त्या याच्यामध्ये जावा, साधना शीटमध्ये एक्सेलमध्ये लिहिलेले आहेत ते RNSM लेक्चर पॉईंट्स, लेक्चर नंबर, मिनिट्स, त्याच्यामध्ये ते टायटल दिलेले आहेत. मग कितीही जर वेळ ऐकले तरी, बिकॉज पहिली गोष्ट तर आपण एवढे भुलक्कड आहोत की आपल्याला 1 महिन्यापूर्वी काय ऐकलेलं समजत नाही, म्हणजे आठवत नाही. तर ते मी 1 वर्षापूर्वी ऐकले कुठे आठवणार आहे मला काय, आणि जरी आठवले काही पण आठवतात, हो मैंने सुना था, पण एवढं रिफ्रेशमेंट होते ऐकल्यावरती पुन्हा. मग गुरुनी आपल्याला एवढे दिलेले आहेत ना प्रवचन, त्यांचे पुस्तकं आहेत, राईट. जर्नी होम आहे, जर्नी विदिन आहे, प्रभुपादांची एवढी पुस्तकं आहेत. या पुस्तकांना जर तुम्ही वाचण्याच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे आहात. प्रभुपादांनी पुस्तकं अशी लिहिलेली आहेत की यू विल इन्स्टंटली विदिन 5-10 मिनिट्स तुम्हाला समजेल की आपली आध्यात्मिक स्थिती काय आहे. म्हणून इव्हन 5 मिनिटं जरी वाचलं तरी फायद्याचं. म्हणून वाचायचं, 5 मिनिटं का होईना वाचायचं, 5 मिनिटं का होईना ऐकायचं. काय लोक म्हणतात की क्या 5 मिनिट से क्या होगा, नाही, ऐसे नाही. इफ यू आर अ डिसायपल ऑफ युअर गुरु, तुमचं सगळ्यात मोठं ऑफरिंग गुरुला काय आहे? तुम्ही गुरुची वाणी ऐकताय. दिस इज द बेस्ट ऑफरिंग यू कॅन गिव्ह. त्या 5 मिनिटाच्या वाणीने आपलं नेक्स्ट 5 वर्ष चालतील, एवढं लक्षात ठेवा. एक पॉईंट तुम्हाला कुठे स्ट्राईक झाला की तुमचे नेक्स्ट 10 वर्ष चालतील भक्तीचे. म्हणून असा विचार करू नये क्या प्रभु जी तो बार बार कहते हैं सुनो लेकिन टाइम किधर है. अरे टाइम क्यों नहीं है, 5 मिनिट निकालो ना. 5 मिनिटं नाही का आपल्याकडे, आहे ना 5 मिनिटं. पण त्या 5 मिनिटाची गंमत अशी आहे की 5 मिनिटं ऐकायला गेल्यावरती तुम्ही कमीत कमी अर्धा तास ऐकून सोडाल. त्याच्यामध्ये एवढं म्हणजे रस आहे, तेवढ्यामध्ये एवढी मधुरता आहे. आणि इव्हन जरी तुम्हाला आता रस किंवा मधुरता भेटत नसेल, नो प्रॉब्लेम, 5 मिनिटं ऐका, 5 मिनिटं ऐकून सोडून द्या. ते 5 मिनिटं तुम्हाला पुढचे 5 वर्ष तुमच्या भक्तीचे चालवतील. राईट. सो दॅट्स वाय दिस इज द वे की आपल्याला
गरज आहे, राईट. या दोन गोष्टींना समजून यायची, मग आपण यातनं बाहेर पडू शकतो. इथे भगवंत म्हणतात मद्भावम, तो माझ्या भावाला, आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त करेल. लाईक दॅट. मग आता हा सेक्शन ज्ञानयोगाचा आहे, म्हणून एक विश्वनाथ ठाकूर एक कमेंट्री आपल्याला ऍड करून देतात की काय काय मायावादी म्हणतात की मदभाव म्हणजे तो मग माझ्या ब्रह्मस्तराला प्राप्त करेल, राईट. असं काय काय मायावादी म्हणतात मदभाव. पण चक्रवर्तीपाद म्हणतात की देखो इवन ज्ञानी को भी अगर ब्रह्मस्तर प्राप्त करना है तो भी भक्ति करना जरूरी है, यू नो. जस्ट वन ऍडिशनल पॉइंट लाईक दॅट. मग आता यानंतर भगवंत पुढे म्हणतात, श्लोक नंबर 20 वाचा. मालते नाही माताजी, वाचताल तुम्ही? हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला माताजी. कृष्ण भावना भावित मनुष्यावर प्राकृतिक गुण आपला प्रभाव पाडू शकत नाही. कसं प्रभूजी? कारण तो प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला आहे. सी, प्रकृतीच्या 3 गुणांचा प्रभाव काय आहे सांगा तुम्ही मला. समजा सुख दुःख, हा सुख दुःख हे सगळे क्रिया त्याच्यामध्ये आल्या. समजा आता समजा तुम्हाला एकदम असं तुम्हाला वाटेल की अरे आप जाके टीव्ही देखना चाहिए. मला हेच उदाहरण आठवतात कारण आपल्या आसपास ह्या गोष्टी आहेत, राईट. पण डिवोटी काय करतो तुम्ही मला सांगा. जेव्हा आपण नवीन असतो ना, से फॉर एक्झाम्पल नवीन भक्तीमध्ये एकदा मी ट्रॅव्हल करत होतो. कुठं ट्रॅव्हल करतो? बसमध्ये ट्रॅव्हल करत होतो. ते साऊथ इंडियाला जातात ना बसेस, साऊथ इंडियाच्या. त्या बसमध्ये एवढे गाणी म्हणी चालतात, ते लावलेलं असतं बरंच काय काय टीव्ही. तर ते बसमध्ये बसल्या जेव्हा आम्ही नवीन असायचो असं वाटायचं काय अरे कितना डिस्टर्बन्स आहे, कितना झंझट आहे शे. मग तुम्ही मला सांगा 10 वर्षानंतर काय वाटतं माहितीये का? गाडीमध्ये बसल्या आणि ते गाणं तर झालं बढिया आहे यार. असं वाटतं की हे गाणं सुनाही नाहीये, मैंने सुनना चाहिए. आय मीन टू से की जर आपण पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झालो, कारण पहिले कसं असतं ना, फार स्ट्रेंथ जास्त असते आपल्याकडे, कारण शेल्टर जास्त असतं. जसं जसं आपण थोडं जुने होतो ना, थोडं लाईट होऊन जातो. आपण म्हणतो की ठीक आहे चलता है चॅन्टिंग वैसा वैसा कैसे भी करेंगे. अपराध पण होत असतात मध्ये मध्ये, बोनस एक्स्ट्रा. एक तर पहिल्यापासूनच हरिबोल झालेला आहे, आपली म्हणजे हालत खराब आहे, त्याच्यावरती अपराध ऍडिशनल का, कारण जाणच राहत नाही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, मग आणखीन हालत खराब होते. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर एखादा व्यक्ती कृष्ण भावना भावित असेल म्हणजे ज्याने भगवंतांचा पूर्णपणे आश्रय घेतलेला आहे, जो शुद्ध सत्वामध्ये गेलेला आहे, त्याच्यावरती 3 गुणांचा कसा प्रभाव पडेल. हे असं आहे जणू तुम्ही समजा एक वॉटरप्रूफ जॅकेट घातलं आणि पाण्यामध्ये एंट्री केली, तुम्हाला पाणी स्पर्श करेल का? नाही करणार ना. मग कृष्ण भावना एक तुम्हाला वॉटरप्रूफ बनवण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे मोड प्रूफ, की तुम्ही जर ते जॅकेट घातलं भक्तीचं, तुम्हाला प्रकृतीचे 3 गुण बाधित करू शकत नाही. म्हणून विचार करा, प्रभुपाद अमेरिकेला गेले होते. अमेरिकेत प्रभुपाद 70 वर्षाचे, 13 ऑगस्ट 1965. आज सुद्धा किती म्हातारा माणूस जरी असेल तरी तो गेला बाहेर तरी तो एन्जॉय करेल ना. तो म्हणेल की वाव क्या जगह है, मजा आ रहा है, बर्फ गिर रही है, बढ़िया गाड़ी है, इनके क्या चमकदार घर है, मजा आ रहा है. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले ना, प्रभुपादांनी तेव्हा बघितलं बड़े बड़े फॅक्टरी, बोले ये क्या हॉरिबल फॅक्टरी है, कितने लोग कष्ट कर रहे हैं. आज तुम्ही जर एखाद्या फॅक्टरीमध्ये गेला, तुम्हाला जर दिसेल काही काम करले, तुम्ही काय म्हणता, म्हणजे तुम्ही म्हणणार नाही, तुम्ही आता निवडी झालेले आहात, पण एखादा इन जनरल माणूस म्हणेल वाव कितना बढ़िया फैक्ट्री है ना, कितना पैसा कमाते होंगे ये लोग. द फर्स्ट थॉट कम्स इज कितना प्रोडक्शन होता होगा ना इधर, क्या माल मिलता होगा इधर. प्रभुपादांनी जेव्हा अमेरिकेत सगळं बघितलं नाही, हे सगळे दुनिया लोक चालतायत, धावतायत, सूटबूट मध्ये पळतात, प्रभुपाद म्हटले कितने दुखी लोग आहे, कितने दुखी लोग आहे. प्रभुपाद दिस इज व्हॉट प्रभुपाद फर्स्ट इम्प्रेशन ऑफ बटलर पेन्सिल्व्हेनिया. जेव्हा प्रभुपाद बटलरला गेले होते, पहिले न्यूयॉर्कला उतरले, न्यूयॉर्क पासून बॉस्टन पासून बटलरला त्यांना जायचं होतं. बटलर इज अ कंट्री साईड. मग जाता जाता त्यांना पहिल्या शहरातून होऊन जावं लागलं. एवढं बघितलं, एवढ्या गाड्या, धावपळ. आज कोणी जर मनुष्य मुंबईला आला, से फॉर एक्झाम्पल, कधी कधी मुंबईला फिरायला येतात लोक. मुंबई आणि धुळेमध्ये काय फरक राहिला नाही आजकाल, पण सांगतोय पहिले मी जेव्हा रायगडला राहायचो तेव्हा आम्ही एकदा लहानपणी आलो होतो मुंबईला फिरायला, एक वेगळी गाडी करून. त्या गाडीमध्ये आई, बाबा, माझी आजी यावर आली होती, सगळे मुंबईला फिरायला. मुंबईला हे कुठे गेटवे ऑफ इंडियाला बोटमध्ये फिरायला. आणि हे बघून अरे बाप रे मुंबई, वाव क्या लोक चकाचक गाडी में घूमते, क्या टाई सूट पहनते. सेम आम्ही बघितलं, आम्ही म्हटलं एन्जॉयमेंट, राईट. आणि प्रभुपादाने बघितलं, प्रभुपाद म्हटले
कितने दुखी हे लोक संसार में. आणि वास्तविक दुखी आहेत लोक, जे फिरतात लोक, त्याला माहिती किती दुखी आहेत ते लोक, पण बिकॉज प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावामुळे त्याला कळत नाही. मग ही दृष्टी असते कृष्ण भावनामयित व्यक्तीची. आणि दुसरी दृष्टी असते जो गुणांच्या पलीकडे गेला नाहीये. तुम्हाला कळलं का उज्ज्वला कांतामाताजी? ज्याच्यावरती प्रकृतीच्या 3 गुणांचा आघात होत, म्हणजे ज्याने स्वतः प्रोटेक्शन घेतलेलं आणि जो फ्री झाला गुणांपासून, त्याला कळतं की ओ, जसं तुम्ही आता समजा त्याला काय म्हणणार, ठीक आहे जाऊ दे, जास्त उदाहरण होतील. बट इट इज समथिंग लाईक दॅट. ही एक वेगळी दुनिया आहे. जेव्हा तुम्ही भक्त म्हणाल तेव्हा तुम्हाला, म्हणजे तुम्ही ऑलरेडी आहात, तुम्हाला कळतं हे, आपल्याला पण कळतं सगळ्यांना. आता आपल्यापैकी असं कोणी नाही की ज्याला कळत नाही की प्रकृतीच्या गुणांचा आपल्यावरती कसा प्रभाव होत आहे. परंतु प्रॉब्लेम काय आहे की शेवटला जाऊन ना एकच प्रॉब्लेम राहते आपल्याकडे, दॅट इज अहंकार. अहंकारामुळे कोणी ऍडमिट करायला तयारच होत नाही की मी प्रॉब्लेम मध्ये आहे. भक्तीमध्ये आता एकदा तुम्ही डिवोटी झाला, तुम्हाला आता एकच प्रॉब्लेम टॅकल करायची, आणि ती म्हणजे आपला अहंकार. तो जर तुम्ही साधला व्यवस्थित तर तुम्ही पार झालात मायातनं. अदरवाईज आता कोण आहे इथे ज्याला कळत नाहीये की माया काय असते, किंवा भक्ती में कैसे भक्त गिर रहा है, किसको मालूम नाही? सबको मालूम आहे ना. तुम्ही सीझन खिलाडी आहात. भक्तिशास्त्रीमध्ये तुम्ही आता चॅम्पियन झालात. एवढे तुम्ही डिवोटी आहात, चॅन्टिंग करताय, एवढे मोठे मोठे प्रोग्राम आयोजन करताय, तुम्हाला सगळं माहिती. बट व्हॉट्स द प्रॉब्लेम देन? द प्रॉब्लेम इज फॉल्स इगो. प्रॉब्लम हो लाइफ में फिर भी बोलेगा नहीं नहीं ठीक चल रहा है, किंवा अहंकारामुळे तो ऍडमिट करायला तयार नसतो. मग अशा वेळेला जो व्यक्ती स्वतःला ऍडमिट करेल की मैं प्रॉब्लम में हूँ, जीवन में ठीक ठाक नहीं चल रहा है, और चल भी रहा है, तो ये समझना कि सब ठीक ठाक चलेगा, दॅट्स अ इल्युजन. कारण आज जे चांगली साधना चालू आहे असं गॅरंटी नाही कोणते चांगली चालत राहील जोपर्यंत आपण सतर्क नसेल. मग तुम्ही आपला ग्राफ बघायचा, ते काय म्हणतो तुम्ही, साईन थिटा जे असतं ना, काय ते कॉस साईन, ते आपला काय म्हणता प्रीती गोविंद माताजी बोला. प्रभूजी सॉरी करते, म्हणजे आपण आतापर्यंत असं वाटत होतं, किंवा असं आपण व्यावहारिक जीवनात म्हणा किंवा इतर असं वाटत होतं की म्हणजे जे काही घडतं आहे बुवा ते भगवंताच्या इच्छेने घडते असं वाटत होतं. पण तसं नाहीये. म्हणजे आता एखादी चुकीची गोष्ट घडते किंवा काही चांगली गोष्ट घडते, तर प्रकृतीच्या 3 गुणांमुळे घडते का प्रभूजी? हरे कृष्ण. म्हणजे आता सपोज आता कोणी काही चुकीची गोष्ट केली, म्हणजे आता जास्त मोठं उदाहरण नाही देऊ शकत, पण हा नाही बाबा तशी भगवंताची इच्छा होती म्हणून तसं काहीच नसतं ऍक्च्युली. जे प्रकृतीच्या 3 गुणांमुळे ते घडत असतं बुवा. लक्षात ठेवा 2 गोष्टी आहेत. एक तर आपण सपोज मी प्रजल्प करते, ती काही असं मला काही माझ्या आतमध्ये भगवंत बसले म्हणून ते सांगताय असं नाही, तर माझ्यावर त्या प्रकृतीच्या 3 गुणांचा प्रभाव आहे म्हणून मी तसं करते. बरोबर प्रभूजी? येस ऑब्विसली. हा, आता एखाद्याने अटेम्प्ट केला एखाद्याने, त्याला तसं मारायचं नव्हतं पण असं म्हणतात व्यावहारिक जीवनात, पण तसं नसतं ना. बरोबर प्रभूजी? येस करेक्ट. लक्षात ठेवा साधकाचं जीवन हे थोडं वेगळं असतं आणि कर्मीचं जीवन वेगळं असतं. तुम्ही थोडी वेगळी कॅटेगरी आहे आणि जो कम्प्लिटली कर्मी आहे ती वेगळी कॅटेगरी. कर्मी जो आहे ना या जगामध्ये भोग घेणारा, तो कम्प्लिटली मायेच्या अधीन आहे. कम्प्लिटली त्याच्या ज्या क्रिया असतात त्या प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधीनच होत असतात. पण याला असं म्हटलं जाते की भगवान की इच्छा थी इसलिए उसने वो ऐसा कर दिया वैसा कर दिया. हे का? कारण प्रकृतीचे 3 गुण अल्टिमेटली त्याला सँक्शन करणारे कोण आहे? भगवंत आहेत. लक्षात ठेवा प्रकृतीचे 3 गुण हे इंडिपेंडेंट नाही आहेत. माया ही भगवंतांच्या अधीन राहून कार्य करते. मग आता काय होतं की समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला इच्छा आहे मांसाहार करायची, बरोबर आहे, त्याची प्रकृतीच्या गुणांमुळे त्याची इच्छा. हा, पण आता मांसाहार त्याला करायची इच्छा आहे तर स्वतःहून इंडिपेंडेंटली आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही तो. मग त्याला काय होतं की ही जी इच्छा आहे ती कोण नोटीस करणार आहे? भगवंत परमात्मा आहेत हृदयामध्ये, राईट. मग भगवंत मायाला आदेश करतात की उसको ये चाहिए दे दे. बरोबर आहे का नाही? शेवटी माया ही इंडिपेंडेंटली मागे आहेत का सी लक्षात ठेवा मागे पण भगवंतच कारणीभूत आहेत का? सी कारणीभूत म्हणजे भगवंत डायरेक्टली कारणीभूत नाही आहेत, परंतु भगवंतांनी सँक्शन केल्याशिवाय ती गोष्ट होऊ शकत नाही ना. लक्षात ठेवा कंपनीमध्ये कोण नॉन तरी पण त्याला पण भगवंतच कारणीभूत आहे. भगवंत कारणीभूत नाही आहेत पण भगवंत कारणीभूत आहेत. तुम्हाला कळलं का?
सी लक्षात ठेवा. समजा तुम्हाला एक उदाहरण देतो. एखाद्या कंपनीमध्ये एखादा कामगार आहे, बरोबर आहे. आणि मग हा बोला माताजी. तर याला असं पण म्हणता येईल का प्रभूजी की भगवंतांनी आपल्याला म्हणजे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग म्हणून पण आपण तसं करू शकतो का मग? लोक म्हणजे ऑब्विसली दुरुपयोग केल्यामुळेच तर करतोय ना तो. पण तो दुरुपयोग करण्याची परमिशन कोण देत आहे? तुम्ही कम्प्लिटली कोणाच्या अंडर आहात? तुम्ही भले डिवोटी असाल किंवा नॉन, स्पेशली नॉन डिवोटी, तो स्वतंत्र नाहीये आपल्या कार्य करण्याकरता. तो कम्प्लिटली कोणाच्या अधीन आहे? मायाच्या अधीन आहे. आणि माया कोणाच्या अधीन आहे? कृष्णाच्या अधीन आहे. बरोबर आहे. कृष्ण त्याला तेच करून देण्याची त्याची इच्छा आहे. जसं तुम्ही म्हटलं प्रीती गोविंद माताजी, बरोबर आहे. त्याची इच्छा म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांनी त्याला आता ह्याला कनेक्शन कसं जोडता येईल तुम्हाला की एखाद्याची इच्छा आहे मांसाहार करण्याची, बरोबर आहे. पण त्याला मांसाहार करण्याची इच्छा कुठनं आली? कारण त्यांनी स्वतःला राजसिक वातावरणामध्ये ठेवलं, बरोबर आहे का नाही? राजसिक वातावरणामध्ये ठेवणे किंवा कुठल्या वातावरणात ठेवणे स्वतःची आपली इच्छा आहे ना. आपल्या इच्छेने आपण आपलं वातावरण तयार करतो आपल्या आसपास, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही विचार करा की ते कॉम्प्लिकेटेड मेस आहे. इन इसेन्स सारांश मध्ये असं आहे, जे आपण स्टडी केलं की प्रकृतीचे 3 गुण हे आपल्यामध्ये इच्छा प्रकट करतात वेगवेगळ्या प्रकारच्या. परंतु प्रकृती ही इंडिपेंडेंट नाहीये आपल्या इच्छा पुऱ्या करण्याकरता. प्रकृती काय करते? भगवंताच्या अधीन असते. भगवंत म्हणतात दे दे उसको, सँक्शन कर दे, बरोबर आहे. आणि मग प्रकृती कार्य करते, कारण प्रकृती भगवंताची शक्ती आहे. जसं एखाद्या कंपनीमध्ये एखादा नोकर आहे, एखाद्या नोकराला एक विशिष्ट प्रकारचं कर्म करायचं असतं, तर तो परमिशन मागतो कोणाकडे? त्याच्या वरच्या मॅनेजरकडे. आणि मॅनेजर वरच्या सेटला विचारतो. मॅनेजर कोण आहे? प्रकृती आहे. वरती सेट कोण आहे? भगवंत आहेत. भगवंत म्हणतात, सेट म्हणतात ठीक आहे चलो दे दो उसको. मॅनेजर खाली येऊन ती त्याची पुरी करतो इच्छा. कळलं का नाही? पण साधकाचं जीवन हे थोडं वेगळं आहे. आपलं जीवन कसं आहे ना, आपलं जीवन हे बऱ्याचपैकी भगवंतांच्या अधीन आलेलं आहे. मी म्हणेन मोस्टलीच आलेलं आहे. परंतु आपल्या, जसं त्यांनी सांगितलं माताजींनी, आपली स्वतंत्र इच्छा कधी आपल्याकडनं हिरावून घेतली जात नाही. मग कधी कधी आपल्याला कसं असतं ना, क्युरिओसिटी असते, थोडं इंडिपेंडेंट डिझायर ऍक्शन करायची, थोडं काय जास्तच. मग तेव्हा त्यावेळेस काय होतं की आपण आपली स्वतंत्र जेव्हा इच्छा हे करतो, त्याला काय म्हणतात, व्यक्त करतो, तेव्हा भगवंत कधी कधी आपल्या इच्छा पुऱ्या करतात. ठीक आहे, इसको जो भोग चाहिए दे दो, बरोबर आहे. परंतु भगवंत प्रभू की चोराला समजा चोरी करायची असेल, पण तो अगोदर देवाच्या मंदिरात जातो, त्याला तो नारळ कबूल करतो. भगवंत काय म्हणतात की तुझी इच्छा, माझा सपोर्ट, पण तुला मात्र याचा कर्म तुला फेडावा लागेल पुढच्या जन्मी. म्हणजे इच्छा, आपली इच्छा, स्वातंत्र्याचा दुरुपयोग म्हणून आपली इच्छा आणि भगवंतांचा सपोर्ट, बरोबर. म्हणजे तू जे करशील तुझ्या रिस्क वरती आहे ते. मग आता म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला भक्तीमध्ये किती वॉर्निंग भेटत असतात, सिग्नल भेटत असतात. डिवोटी सांगतात हे नको करू, गुरु म्हणतात, पुस्तकं म्हणतात, म्हणजे आपल्याला कंटिन्युअसली त्या गोष्टी सांगत आलेल्या असतात. पण आपण जरी विचार करतो नाही मुझे चाहिए, दॅट इज युअर रिस्क, बरोबर आहे का नाही? प्रीती गोविंद माताजी, इज दॅट क्लिअर? हरे कृष्ण. कन्फ्युज झाली, पण तरी पण कन्फ्युज झालात. कस काय कन्फ्युज झालात? तुम्हाला एक पाठ कळलं? भगवंताची म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांच्या मागे पण भगवंताची इच्छा आहे बाबा. इच्छा नाही, लक्षात ठेवा. इच्छा कोण करेल? इच्छा तुम्ही करणार. भगवंत फक्त सँक्शन करायचं काम करतात की त्याला द्यायचं की नाही द्यायचं. कळलं का तुम्हाला? इच्छा तुम्ही करताल, इच्छा भगवंत नाही करत. भगवंतांची इच्छा तर एकच आहे, काय की तुम्ही भगवंतांना शरण जावं. पण आपली इच्छा नसते शरण जायची, मग आपण दुनियाभरची कामं करतो. हरे कृष्ण प्रभूजी. यस मदर माताजी बोला. जेवढा आपल्या हृदयामध्ये शरणागतीचा भाव असेल ना, त्याप्रमाणे भगवंत आपल्या जीवनामध्ये भाग घेतात. येस करेक्ट, दॅट इज फॉर साधक. पण जो साधक नाहीये तो शरणागत नाहीये, त्यामुळे भगवंत आपल्या जीवनामध्ये भाग घेतच नाहीत. म्हणून जे कर्मीचं जीवन आहे ते काय कम्प्लिटली मायाच्या अधीन आहे. आणि माया ही भगवंतांची शक्ती असल्यामुळे भगवंतांनी सँक्शन केल्यावरतीच ती कर्मीची इच्छा पुरी होऊ शकते. म्हणून बघा, असं नाही की कधी कधी सगळ्या इच्छा पूर्ण होतात कर्मी लोकांच्या, कधी कधी त्यांच्या इच्छा पुऱ्या पण होत नाही, तेव्हा भगवंत सँक्शन करत नाहीत. जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सँक्शन करतात. पण याच्यामध्ये भगवंतांच्या इच्छेचा प्रश्न नाहीये. इच्छा कोणाची आहे? आपली आहे, जीवाची. हा, देणारा कोण आहे? माया. देणारा म्हणजे फॅसिलिटेटर, बरोबर आहे. आता तुम्ही असं उदाहरण बघा, कॉपी करतात ना पोरं शाळेमध्ये,
कॉपी करणारा जो मुलगा असतो त्याची इच्छा असते मला कॉपी करायची आहे. मग आता टीचर ठरवेल की याला अलाव करायचं की नाही करायचं. अलाव करायचं नाही, राईट, पण तुम्हाला सांगतो केस टू केस, बरोबर आहे का नाही. सो समथिंग लाईक दॅट, अशा प्रकारे. देन मग पुढे भगवंत म्हणतात 20व्या श्लोकामध्ये, वाचा, कोण वाचेल? वसंत देशमुख प्रभू वाचा, श्लोक नंबर 20. वाचा. अमृतवान जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो अमृत संते. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखांपासून मुक्त होऊन या जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्ण. मग मागच्या श्लोकाला कंटिन्यू करून भगवंताने सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जेव्हा तुम्ही त्रिगुणांच्या पलीकडे जाल तेव्हा तुम्ही इव्हन ह्या जीवनामध्ये सुद्धा काय कराल? अमृताचा उपभोग घ्याल. अमृत म्हणजे काय आहे? अमृत म्हणजे सांगा, अमृत म्हणजे काय असेल सांगा तुम्ही मला. तुम्हाला काय अमृत कळूच भेटणार आहे का? अमृत म्हणजे काय की ज्या इच्छा आहेत त्यांच्यापासून मुक्ती. अहो किती मोठा फ्रीडम आहे माहितीये का? जर समजा एखादा दारूड आहे आणि एक दिवस सकाळी तो उठला आणि त्याला अचानक एक दिवशी उठल्यावर कळलं अरे आज से दारू पिणे की इच्छा ही समाप्त हो गई है. किती मोठं स्वातंत्र्य आहे माहिती तुम्हाला, किती त्याला फ्रीडम आणि लिबरेशन भेटेल. विचार करा जरा. तुम्ही कधी उठलात अचानक एक दिवशी आणि तुम्हाला त्या दिवशी उठल्यावरती असं वाटलं वाव ओनली कृष्णा एंड कृष्ण के भक्तों की सेवा और जीवन में कुछ इच्छा ही नहीं बची है. कसं वाटेल तुम्ही इमॅजिन करा, राइट. तुम्ही म्हणाल प्रभुजी फिर दिन भर इतना ही करेंगे और कुछ नहीं करेंगे. राइट. मग समजून घ्यायचं की प्रॉब्लेम आहे कुछ तो. मग याला म्हणतात अमृत. क्रेविंग जे असते ना, क्रेविंग म्हणजे इट्स म्हणजे एवढी हृदयाची एवढी म्हणजे हे आहे लॉंगिंग स्ट्रॉंग की मला हे पाहिजे 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 पाहिजे, ते समाप्त होऊन जाईल. म्हणजे तुम्ही काय झालात? फ्री झालात. आपकी इच्छा हुई चैंटिंग कर रहे हैं तुरंत चैंटिंग कर सकता है. आपकी इच्छा हुई रीडिंग कर रहे हैं तुरंत घंटों घंटे रीडिंग कर सकता है. जी आपली इच्छा असते कधी कधी, पण प्रकृतीचे 3 गुण आपल्याला काय करतात? पिळून ठेवतात. मैं अभी चैंटिंग नहीं करने का, सो जाओ. मैं अभी रीडिंग नहीं करने का, रीडिंग करते ही हा हो होना चालू हो जाता है. है ना. जेवढं मन स्टेबल आपलं भौतिक क्रिया करताना असतं तेवढं स्टेबल चॅन्टिंग करताना असतं का कधी? म्हणजे समजून घ्यायचं की क्रेविंग संपली नाही आपल्या जगामध्ये. आणि जेव्हा आपण असं चॅन्टिंग करत 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 प्रॅक्टिस करत जेव्हा प्रकृतीच्या 3 गुणांना पार करू तेव्हा काय होईल? आपल्याला अमृत प्राप्त होईल. दॅट इज द अमृत दॅट इज डिस्क्राइब हिअर. म्हणून प्रभुपाद लिहितात मनुष्य या शरीरात असूनही कृष्ण भावनाभावित होऊन दिव्य स्वरूपामध्ये कसा स्थित होऊ शकतो याच्या वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे. लाईक दॅट. या देहात असूनही 4थ्या लाईनमध्ये या देहात असूनही तो आध्यात्मिक जीवनाच्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो, कारण या देहाचा त्याग केल्यानंतर निश्चितच तो आध्यात्मिक जगताला प्राप्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनामय भक्ती ही भौतिक बंधनातून मुक्त होण्याचे लक्षण आहे आणि याचे स्पष्टीकरण 18व्या अध्यायात करण्यात येईल. लाईक दॅट. जेव्हा मनुष्य प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा तो भक्तीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे अजून आपण भक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे नाहीये. कबड्डी चालू आहे आपली. असं वाटतं की आज फ्री झालोय, पटकन हात लावला, पण लगेच दुसऱ्या 2 तासाने वाटतं हरे कृष्णा अभी तो ऐसा लगता है सो जाऊं, अभी चैंटिंग कौन करेगा, रीडिंग कौन करेगा. होईल हळूहळू. आपला सराव चालू ठेवायचा. आता सध्या आपण काय करतो? सराव करतोय. सराव म्हणून त्याला म्हटलं होतं साधक. साधना भक्ती म्हणजे सराव चालू आहे आणि इव्हेंच्युअली सराव परफेक्शन मध्ये टर्न होईल. देन नेक्स्ट 21व्या श्लोकामध्ये ते म्हणतात पुढे वाचा निवेदा माताजी श्लोक नंबर 21. आता अर्जुनाचा हे आहे प्रश्न आहे 21व्या श्लोकात. वाचा. हरे कृष्ण. अर्जुन भवती प्रभो विनाचार तथा वर्तते. अर्जुनाने विचारले हे प्रभो त्रिगुणाच्या आतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणाने ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे कसा जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर अर्जुनाचे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे त्याची लक्षणं काय आहेत, कोणाची. मग आता तुम्ही जो प्रश्न विचारला होता ना उज्ज्वला कांता माताजी, त्याचं उत्तर आता येईल.
की कृष्ण भावनावित व्यक्ती प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे कसा जातो किंवा त्याच्यावरती प्रभाव कसा पडत नाही याचं उत्तर इथे आहे. तर पहिला प्रश्न आहे तो कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचं उत्तर दिलेलं आहे श्लोक नंबर 22-23. ठीक आहे, लक्षण नंबर 1. त्यानंतर त्याचे आचरण कसे असते श्लोक नंबर 24-25. आचरण आणि तो 3 गुणांच्या पलीकडे कसा जातो त्याचं उत्तर दिलेलं आहे श्लोक नंबर 26 मध्ये. राईट, लक्षणं कशी आहेत त्या व्यक्तीची 22-23 मध्ये, त्याचा स्वभाव कसा आहे, एक्सटर्नल सिम्पटम. बेसिकली पहिला जो प्रश्न आहे तो कोणत्या लक्षणाने ओळखला जातो हे म्हणजे कसं, त्याचे इंटरनल सिम्पटम आहेत, आंतरिक. आणि आणि जे नेक्स्ट दिलेलं आहे 24-25 मध्ये उत्तर, त्याचा बाह्य व्यवहार काय आहे, म्हणजे बाह्य स्वभाव काय आहे. राईट, आणि तो प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे कसा जातो श्लोक नंबर 26 मध्ये दिलेला आहे. तो इंटरनल सिम्पटम, एक्सटर्नल सिम्पटम. इंटरनल सिम्पटम हे श्लोक नंबर 22-23 आणि एक्सटर्नल सिम्पटम हे 24-25. मग आता बघा श्लोक नंबर वाचा, एक एक आपण घेऊया, नंबर लावूया. ठीक आहे, रेश्मा माताजी तुम्ही वाचाल 22, नम्रता माताजी तुम्ही वाचाल 23. सगळ्यांची नाव घेऊ द्या. मधुसूदन प्रिया माताजी तुम्ही वाचाल 24. त्यानंतर सुवर्णा माताजी तुम्ही वाचाल 25. आणि सगळ्यांचा अनुवाद वाचणार आहेत मधुर ब्रज माताजी. ठीक आहे, चला वाचा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. श्री बाजू येणं बाहेर आहे. हरी बोल. हा माताजी, प्रभूजी मी येणं बाहेर आहे. प्रभूजी हा चालेल. मग सगळ्यांचा अनुवाद श्री राधा प्रेम माताजी तुम्ही वाचा. वाचा माताजी. रेश्मा माताजी वाचा श्लोक नंबर 22. हा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम हरे प्रभूजी. कृष्ण. श्री भगवान उवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न दृष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. ओके, नेक्स्ट. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. उदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येवं यो वतिष्ठति निंगते. हरे कृष्ण. नेक्स्ट 23 नंबर. 23 कोण होतं? ठीक आहे, 23 काय? 23 तुम्ही वाचा. मधुसूदन प्रिया माताजी वाचा तुम्ही 23. झालं. हा, येस 24. लोकष्ट समकांचन तुल्य प्रिया प्रिय श्री धीर स्तुल्य निंदा आत्म संस्तुती. ओके, नेक्स्ट 25. 25 कोण? शुभांगी गोरे माताजी 25 श्लोक वाचा. हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम. मानापमानयो तुल्यो तुल्यो मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. ओके, हरे ट्रान्सलेशन. कृष्ण. दंडवत प्रणाम. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुख दुःखाला सारखेच वाटतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे दंडवत प्रणाम. कृष्ण. तर ही सगळी लक्षणं आहेत. श्लोक नंबर 22-23. दिस इज फर्स्ट इंटरनल सिम्पटम. आंतरिक त्याचे गुण आहेत. प्रकाशमच्या प्रवृत्तींच्या. राईट, प्रकाश म्हणजे काय? सत्वगुण. प्रवृत्ती म्हणजे काय? रजोगुण. राईट, आणि तमोगुण म्हणजे मोहमेवच. प्रकाशमच्या प्रवृत्तींच्या मोहमेवच पांडव न दृष्टी समवृत्तानी. तुम्ही त्यामध्ये बघितलं असेल अनुवादामध्ये,
जो प्रकाश, आसक्ती, मोह आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करत नाही. राईट, इन द सेन्स की आपल्या जीवनामध्ये बरेचसे आपल्याला थॉट्स येतील. मग आता कसं असतं की ज्याप्रमाणे आपण बाहेरचं जग बघतो डोळ्यांनी, ऑब्झर्व करतो, त्याप्रकारे आपल्याला आपलं आंतरिक जे जग आहे हृदयामध्ये ते आपण ऑब्झर्व केलं पाहिजे. बी ऑब्झर्वर ऑफ द इनर वर्ल्ड. राईट, आतमधल्या जगाला तुम्ही काय करा, ऑब्झर्व करा की कुठले कुठले विचार आपल्या हृदयामध्ये प्रकट होत असतात. राईट, सो दिस इज हा पहिला व्यक्ती आहे. त्यांचा द्वेष करत नाही किंवा ते नाही झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही. राईट, न निवृत्ताने कांक्षती. आणि त्यानंतर आता तुम्ही प्रश्न असा करू शकताल की आपण आपल्या ह्या गुणांना ऑब्झर्व कसं करायचं स्वतःहून. कसं तुम्ही ऑब्झर्व करू शकाल तुम्ही स्वतःच्या गुणाला. आपण आतमध्ये बघू शकतो का काय चाललंय ते. कधी बघू शकतो माहितीये, जेव्हा आपण सत्वगुणामध्ये येणार तेव्हा. जेव्हा सत्वगुणामध्ये आपण येणार ना तेव्हा स्टेबिलिटी येते. आता आपल्याला स्टेबिलिटी नाहीये, बऱ्याचपैकी तुम्हाला सगळ्यांना आहे. तेच उदाहरण सांगतोय मी. स्टेबिलिटी का नसते, कारण रजगुण आपल्याला एवढं पळतं की शांतपणे बसून ऑब्झर्व करायला वेळ नाहीये. मग सांगितलं की जरा शांतपणे बसा 2 मिनिटं, नामस्मरण करा. लोक करू शकतात का तुम्ही मला सांगा. पण नामस्मरण जर तुम्ही शांतपणे केलं तर तुम्ही आपल्या आतमधलं जग बघू शकता. मग तुम्हाला कळतं बरोबर, चॅन्टिंग केल्यावरती, थोडंसं वाचन केल्यावरती कळतं. म्हणून ना सत्वगुण म्हणजे काय, बेसिकली स्टेबल व्हा, थोडंसं शांत व्हा. दिवसभर जरी रजगुणामध्ये असेल तरी दिवसातला काही असा टाइम काढायचा ज्याच्यामध्ये आपण सत्वगुणी राहू शकतो. आणि तेवढा जरी सत्वगुण तुम्ही मेंटेन केला तरी इनफ आहे तुमच्याकरता, आपल्याकरता ह्या स्टेजला. आता मी तेवढ्या सत्वगुणाने पूर्ण आपल्याला कळू शकतं की मी कुठे आहे, काय चाललंय माझ्या जीवनामध्ये. राईट, म्हणून सत्वगुणाचा कल्टिवेशन करणं हे फार महत्वाचं आहे. राईट, कारण सत्वगुणानेच आपल्याला कळू शकतं की आपण कुठे आहोत, काय चाललंय आपल्या जीवनामध्ये. कारण राजसिक व्यक्ती त्याला कळू शकत नाही, कारण त्याला वेळच नाहीये. तामसिक सोडून देतो, झोपलेला तो उठतच नाही. तो तामसिक पडलेला तो उठतच नाही, राजसिक पळतोय नुसता. सात्विक व्यक्तीच एक आहे जो शांतपणे बसून विचार करू शकतो. हो, जीवन में ये करने से ये होता है, ऐसा नहीं करना चाहिए, वैसे करना चाहिए. राईट, सो दिस इज हे आंतरिक त्याचे गुण आहेत की तो विचलित होत नाहीये कुठल्याही जगातल्या हे नाही. कुठलाही गुण प्रकट झाला नाही झाला त्याला काही फरक पडत नाही. राईट, म्हणून तुम्ही बघा 23 मध्ये भगवान म्हणतात श्लोकामध्ये, उदासीन वा उदासीनो गुणर्यो न विचाल्यते गुणवर्तन्त इत्येव योव तिष्ठवती लिंगते. तो काय विचार करतो, जसं आपण मागे स्टडी केलं होतं, तो विचार करतो की एक्चुअली जो भी हो रहा है वो किसकी वजह से हो रहा है, प्रकृति के 3 गुणों से हो रहा है. राइट, केवळ त्रिगुणच सक्रिय आहे ते जाणून तो उदासीन आणि दिव्य राहतो. कि कुछ खाने की इच्छा हो रही है, कुछ इच्छा नहीं हो रही है. एक्चुअली दिस इज ज्ञानी प्रक्रिया. दॅट्स वाय इट इज व्हेरी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट एक तऱ्हेने बघायला गेलं तर. पण ॲट प्रॅक्टिकल लेवल, ॲप्लिकेशनल लेवल म्हणून ना, जर आपण डिवोटी बनलो तर आपल्याला सोपं जात आहे. आता हे एवढं सोपं नाही आहे असं विचार करणे की गुणच सक्रिय आहेत. मग तुम्हाला समजा एखादी कुठे फिरायची इच्छा झाली, नाही गुणच सक्रिय आहे तो. नाही, मग तुम्ही काय करता माहिती आहे काय, फिरायची इच्छा झाली ना, जावा जगन्नाथपुरीला जावा. मग भक्ती अशी एक प्रक्रिया आहे जी पॉझिटिव्हली तुम्हाला एंगेज करते. ज्ञानी प्रक्रिया कशी आहे, निगेशन. नहीं 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 नहीं, ये मैं नहीं हूँ, ये मेरा थॉट नहीं है. अरे इतना आसान अगर होता तो फिर सारे ज्ञानी लिबरेट हो जाते जगत से. मग तुम्हाला जर इच्छा झाली की चलो ये खाना है, आज आज बरसात हो रही है, पकौड़े बनाएगा, नहीं यार मेरी थोड़ी इच्छा है, इतना आसान है क्या बोलना है ऐसा. नहीं तो एक काम करो, खाने की इच्छा भगवान को भोग लगाया, खा लो प्रसाद. त्याने जास्त प्युरिफिकेशन होईल रादर दॅन जस्ट निगेशन की नाही 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 नाही. म्हणून तुम्हाला कळलं काय कंपॅरिझन काय आहे ते. म्हणून भक्तिमय प्रक्रिया ही जास्त सोपी आहे, पण कधी कधी भक्तिमय प्रक्रियेचा अब्यूज करू नये. खायला सांगितलं म्हणून का हादडून 50 किलो खाऊ नका. मग त्याच्याकरता गुरु साधूशास्त्राचं लिमिट लागतं. म्हणून जे करायचं सुद्धा आहे ना भक्तीमध्ये, दॅट्स वाय गुरु रहेंगे, वैष्णव रहेंगे, भक्त रहेंगे. घूमने की इच्छा इसका मतलब है कि 1 महीना जगन्नाथपुरी रहेगा, नहीं, 1 हफ्ते के अंदर वापस आ जाओ. राइट, किंवा तुम्हाला सांगितलं की समजा तुम्हाला म्हटलं की नए नए कपड़े पहनने की इच्छा होती है, बहुत नया नया, पहन लो ना, क्या प्रॉब्लम है. भगवान को ऑफर करके पहन लो, लेकिन उसका लिमिट होना चाहिए ना. म्हणून भौतिक इच्छा किती असतील, म्हणून बघा
इवन ग्रस्त आश्रम असेल तर ग्रस्त आश्रम हे आध्यात्मिक गुरूंच्या अंडर असतं. मग गुरु सांगतात की कितना लिमिट में भोग करना है, एक कितना चाहिए, एक कितना चाहिए, एक कितना चाहिए. असं नाही की मग भौतिक एवढ्या इच्छा आहेत की चलो ये बंगला खरीद लिया, फिर और बंगला खरीद, और बंगला और चैंटिंग नहीं हो रहा है गुरुजी क्योंकि बंगला खरीद रहा हूँ खाली. नहीं, ऐसे नाही. राईट. सो दॅट्स वाय सो दिस इज ज्ञानी प्रोसेस. पण आपल्याला हे कळलं पाहिजे की प्रकृतीचे गुण आपल्यावरती काय करतायत, कार्य करतायत, आणि आपण कार्य करत नाही आहोत. मग तो असं त्याला बघून उदासीन राहतो, दिव्य राहतो. आणि त्यानंतर मग पुढे म्हणतात ते 24 मध्ये सुख दुःख सम दुःख सुखम स्वस्तम समलोष्म कांचन. तर हे तुम्हाला एक्झॅक्टली कुठे दिसेल? 5व्या अध्यायामध्ये गीतेच्या. बरोबर आहे. तुम्ही 5व्या अध्यायात सुद्धा बघितलेलं आहे. सेम ज्ञानीची लक्षणं आहेत. मग आता इथे ते काय म्हणतात, जो आत्मस्थित आहे तो सुख दुःखाला सारखेच मानतो, जो माती दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो. बरोबर आहे. मग आता डिवोटी याच्यापेक्षा एक स्टेप पुढे असतो. डिवोटी काय म्हणतो, अच्छा सोना और पत्थर एक ही आहे ना. बरोबर, एक ही आहे, सेम आहे ना आपल्याकरता. बरोबर आहे का नाही? नाहीये. अरे जे आपलं नाहीये ते आपल्याकरता एकच आहे ना. तुमच्याकडे 50 किलो जरी सोनं असेल समजून घ्या, जे रथयात्रामध्ये डोनेशन तुम्ही गोळा केलेलं आहे, तर तुमचं नसेल तुम्हाला त्याशी काही घेणं देणं आहे का? ही स्थिती आपण कृष्ण भावनेमध्ये प्राप्त करू शकतो पॉझिटिव्हली. असं नुसतं निगेशन करणे सोपं नाहीये की अभी समझो 50,000 रुपया डोनेशन में आया, ये 50,000 रुपया मेरा नहीं है, असं म्हणणं सोपं आहे का? सोपं आहे ना आपल्याला असं म्हणणं. आता आम्ही किती लोकांना घेऊन गेलो होतो? आय थिंक 180-200 लोक होते. किती बजेट होतं? 17-18 लाख रुपये. एवढे पैसे हँडल केले आम्ही, काहीच फरक पडला नाही कोणाला. कोणी ते पैशाकडे बघायचं पण नाही. 5-5 लाख रुपये बागेत पडले नसायचे, कोणी बघायचं नाही. सी एक्साइटमेंट कधी असते आपल्याकडे? जेव्हा ऑफकोर्स एक्साइटमेंट असायची की 5 लाख रुपये भक्तों की सेवा केली आहे, दॅट इज पॉझिटिव्ह एक्साइटमेंट. निगेटिव्ह एक्साइटमेंट म्हणजे एक्साइट नाही व्हायचं. 5 लाख रुपये किसका है, इतना आसान है क्या बोलना? 5 लाख रुपए देख के तो आंख बड़ी बड़ी हो जाएगा ना. 5 लाख रुपया, इसमें से 5,000 इधर कर लेता हूं मैं. कोणाला कळेल का? तुम्ही मला सांगा. 5 लाखामध्ये 5-10 हजार रुपये इकडे तिकडे कोणाला कळेल का? पण कोणी केले नाही का? कारण उदासीन आहेत. इन द सेन्स की दिस इज फॉर कृष्णात सर्व्हिस, मैं इसको इधर उधर नहीं कर सकता हूँ. सो डिवोटी झाल्यावरती आपल्याला ह्या सगळ्या क्वालिटीजना प्राप्त करणे इव्हन सोपं होऊन जातं ज्ञानीपेक्षा. राईट. म्हणून तुम्ही तात्पर्यामध्ये जाल ना तर प्रभुपाद एक्झॅक्टली ह्या अँगलमध्ये एक्सप्लेन करतात. तुम्ही जावा तात्पर्यामध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला दिसेल मध्यभागी सुरुवातीच्या 5-6 लाईन सोडून तुम्हाला दिसेल प्रभुपाद लिहितात, जेव्हा तो वास्तविकपणे देहाच्या बाहेर जातो तेव्हा तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून सुटतो, परंतु जोपर्यंत तो देहबद्ध आहे तोपर्यंत त्याने उदासीन असले पाहिजे. देहात्म बुद्धीचे सहजगत्या विस्फोरण होण्यासाठी त्याने भगवत भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे. बघा किती इंटरेस्टिंग आणि किती पॉवरफुल लाईन आहे. जर आपल्याला विसरायचं असेल की मी देह आहे तर तुम्हाला काय करायला पाहिजे? भक्तांच्या सेवेमध्ये एवढे एंगेज होऊन जा की तुम्हाला आठवड्यावर कळणार नाही मी देह आहे की काय आहे. तुम्हाला रथयात्रामध्ये कळतच नव्हतं. मी नेहमीच्या भाषा सेवेत कळत होतं. मॅरेथॉन चक्क 1.5 महीने कळतच नाही मैं बॉडी हूँ कि क्या हूँ, मैं कब सोता हूँ कब उठता हूँ कुछ पता ही नहीं चलता है. सिर्फ भूख लगता तो कुछ खा लेता हूँ. एक्झॅक्टली कर्मी पण असंच काम करतो. राईट. त्याला कळत नाही की मैं देह हूँ क्या हूँ. वो भी काम करता रहता है किसके लिए? लेकिन एक्सटेंडेड सेंस ग्रेटिफिकेशन, अपने परिवार के लिए, घर वालों के लिए, संसार के लिए. और डिवोटी भगवान के लिए काम करते हैं. तो प्रभुपाद म्हणतात मनुष्यात जोपर्यंत देह तदात्म्याची जाणीव असते तोपर्यंत तो केवळ इंद्रिय पद्धत कर्म करतो, परंतु जेव्हा तो आपली भावना श्रीकृष्णाच्या ठाई अर्पण करतो तेव्हा इंद्रिय तृप्ती आपोआपच थांबते. मग आता माझ्याकडे जर 50 लाख रुपये जरी रुपये असतील तरी मला एक्साइटमेंट काय नाही त्याच्याबद्दल. आणि आम्ही एवढे हँडल करतोय. ते लास्ट टाइम बुक मॅरेथॉनमध्ये 13 करोड रुपये हँडल केले. हा म्हणजे 13 करोड म्हणजे केवढे? एवढे पैसे आयुष्यामध्ये कधी बघितले पण नसतील मी. आणि कधी कधी लाख रुपये निसते असे द्यायचे. हा एक डिवोटी आहे 4 लाख रुपये हर दो ड्रॉवर मेरे को, 5 लाख 10 लाख 8 लाख. एवढे पैसे? अरे एवढे पैसे पण तेवढ्या गीता ना. जेवढे पैसे दिसायचे तेवढे गीता दिसायच्या. 1 लाख रुपये 10,000 गीता, 2 लाख रुपये 20,000 गीता. मग फक्त गीता दिसतात सगळे, पैसे दिसत नाही. बरोबर ना? प्रतीक गोविंद माताजी. मग सोपं आहे ना.
प्रकृतीच्या 3 गुणांना पार करणे एकदम सोपं होऊन जातं जेव्हा आपण कम्प्लिटली गुरुच्या आश्रयाखाली भक्ती करतो. राईट. म्हणून प्रभुपाद ते म्हणतात मनुष्याला या देहाची आवश्यकता नाही, तसेच त्याने देहाच्या आदेशांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. शरीरामध्ये प्राकृतिक गुण कार्य करतीलच, परंतु आत्मा अशा क्रियांपासून अलिप्तच असतो. तो अलिप्त कसा असतो तर तो देहाचा उपभोग घ्यावयाची इच्छा करीत नाही किंवा देहाच्या बाहेर जाण्याची इच्छा करीत नाही. याप्रमाणे दिव्य अवस्थेमध्ये स्थित झाल्यामुळे भक्त आपोआपच मुक्त होतो. त्याने प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावातून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. बरोबर आहे. काय आपल्याला म्हणजे जेव्हा आपण सेवेमध्ये असणार ना तेव्हा आपल्याला काय म्हणजे काय असं वाटत नाही की सेवा संपवावी किंवा ही सेवा जास्त मिळावी. आपली सेवा करत म्हणजे मिळावी असं वाटतं, सेवा करत राहावं. आपल्या देहाचं आपल्याला भानत नाही, काय घेणं देणं नाहीये. सो लाईक दॅट अशा प्रकारे. सो दिस इज सिम्पटम. आणि बिहेवियर जे आहे नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये बरोबर लिहितात. पुढील प्रश्न हा दिव्य अवस्थेमध्ये स्थित झालेल्या व्यक्तीच्या व्यवहाराशी संबंधित आहे. भौतिक गोष्टीत आसक्ती असलेल्या मनुष्यावर शरीराला प्राप्त झालेल्या तथाकथित मान आणि अपमानाचा परिणाम होतो. तथापि आता हे जास्त खोलवरती आहे. काय सगळे जिवंत तुम्ही की झालं तुमचा वेळ. 8:42 झालेले आहेत, अजून 20 मिनिटं आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. जास्त नाही, एकच पान बाकी आणि माझ्याकडे नोट्स मध्ये सुद्धा 3-4 पानं बाकी आहेत. होऊन जातील आपली 20 मिनिटांमध्ये. हा चॅप्टर पुरा करायचा आपल्याला. ठीक आहे. मग आता बघा ही ना अजून खोल लेवल आहे. सी कधी कधी ना तुमच्याकडे काही संपत्ती असेल, तुमच्याकडे संपत्ती गेली तुम्हाला काय फरक पडत नाही, पण कोणी अपमान केला तर नाही जमणार. बरोबर आहे. म्हणजे मान अपमान हे इगोच्या लेवलला येते. म्हणून आज सकाळी कधीतरी महाराज लेक्चर ऐकत होतो मी काल का आज सकाळी. महाराज म्हटले की एका व्यक्तीने तुम्हाला सांगितलं होतं आय थिंक लास्ट लेक्चरला, मी नाही सांगितलं. नाही बुधवारी ऐकलं होतं ना, नाही कालच ना, परवा झालं आपलं लेक्चर. आजकाल कळत पण नाही टाइम कसा जातो. बुधवार गुरुवार शुक्रवार. सो त्याने प्रश्न विचारले की डिसऑनर इज वर्स दॅन डेथ. अपमान जो आहे तो मृत्यूपेक्षा काय आहे, भयानक आहे. बरोबर आहे, तुम्ही ऐकलंय. असं का आहे? असं याच्यामुळे आहे कारण इगो जो असतो ना आपला अहंकार, तो आपल्या भौतिक जीवनाचा मूळ आहे. समजा झाड असेल, झाडाचा मूळ जर कापलं तर झाड जिवंत राहू शकतो का? नाही राहू शकत. पान कापल्यात राहू शकतो पण मूळ कापल्यात राहू शकत नाही जिवंत. मग अहंकार जो तो काय मूळ आहे आपला. मग कोणी जर अपमान केला तर आपला अहंकार नष्ट होतो. म्हणजे त्याला वाटतं अरे मैं मर रहा, अरे असं कैसे मार रहे हो मुझे. पण कुठे समजा आपल्याला प्रसाद मध्ये जर एक वडा समोसा कमी पडला चलता है, वो पत्ता काटने जैसा है पेड़ का, टॉलरेबल है वो. बट किसी ने अगर अपमान कर दिया तो फिर वो टॉलरेट नहीं होगा. क्यों? क्योंकि पेड़ का अभी जड़ ही काटा जा रहा है. महाराज म्हणत होते. म्हणून बघा इथे म्हटलेलं आहे की नेक्स्ट जो प्रश्न आहे की ज्या व्यक्तीने कुठे गेला, दिव्य अवस्था प्राप्त केलेली त्याला मान अपमानाचा काय फरक पडत नाही. तो आपले कृष्ण भावनामे कर्म करतो आणि इतर कोणी त्याला मान देतो किंवा आपला अपमान करतो याविषयी तो विचारही करीत नाही. आपल्या कृष्ण भावनामध्ये कर्मास अनुकूल गोष्टींचा स्वीकार करतो, अन्यथा त्याला कोणत्याही वस्तूची, मग तो सोने अथवा दगड आवश्यकता नसते. जर कधी समजा त्याला मंदिर बांधण्याकरता दगडाची आवश्यकता असेल तर दगड त्याच्याकरता सोन्यासारखं होऊन जातं. आणि कधी जर सोन्यांनी जर भिंत बांधता येत नसेल तर सोनं दगड होऊन म्हणजे युजलेस होऊन जातं. जस्ट लाईक प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत नाही तर तुम्हाला मी सांगितलं होतं आय थिंक लास्ट टू लास्ट. प्रभुपाद जेव्हा एकदा दिल्लीवर अमेरिकेवर येत होते भारतामध्ये, दिल्ली मधनं उतरले, फ्लाईट उतरली आणि प्रभुपाद कारमध्ये येत होते आणि त्यांच्यासोबत गुरुदास प्रभू होते. तर गुरुदास प्रभू पहिल्यांदा इंडियामध्ये येत होते. तर गुरुदास प्रभूने म्हटलं की प्रभुपाद इंडिया में आ रहे हैं और मैं पहली बार वृंदावन जा रहा हूँ, तो कुछ ना कुछ राधा कृष्ण का दिव्य लीला के बारे में बताएंगे. बाप रे, अभी तो मेरा एक्सटेसी कंट्रोल ही नहीं हो रहा है. राधा कृष्ण गोपियां और मोर ये सब नाच के मैं एकदम बल्ले बल्ले मजा करूंगा वृंदावन में. तर प्रभुपाद गाडीमध्ये बसले होते, कार चालली होती वृंदावनला मथुरेकडे. पण प्रभुपाद काय बोलेनाच. गुरुदास प्रभूने वाटलं की प्रभुपाद अब बोलेंगे तब बोलेंगे. प्रभुपाद काहीच बोले ना. प्रभुपाद आपल्या जपमाळामध्ये एकदम गंभीर मुद्रेमध्ये. तर गुरुदास प्रभूने वाटलं की अरे प्योर डिवोटी को इस तरह से डिस्टर्ब नहीं करना चाहिए. नहीं, प्योर डिवोटी है, वो कृष्ण के बारे में ध्यान कर रहे हैं, राधा रानी के बारे में ध्यान कर रहे हैं. राधा रानी कृष्ण किधर है आप लोग. मग गाडी चालली मथुरा क्रॉस करून वृंदावनला आली आणि प्रभुपाद उतरले गाडीमधनं. आणि उतरल्यावरती प्रभुपादांनी पहिला स्टेटमेंट सांगितला. म्हणजे पहिल्यांदा प्रभुपाद काहीतरी बोलले. प्रभुपाद पहिल्यांदा काय बोलले असेल तर काय बोलले, सिमेंट. गुरुदास प्रभू म्हटले सिमेंट. ते म्हटले राधाकृष्ण की लीला
हरे कृष्ण, खतम. जे भ्रम होतं त्यांचं प्युअर डिव्होटी बद्दल ते संपून गेलं. म्हणण्याचा अर्थ असा नाही की प्रभुपाद राधाकृष्ण लिलेवरती ध्यान करत होते, राधाकृष्ण लिलेवरतीच ध्यान करत होते. कारण त्यावेळेला सिमेंट एवढं स्मगल व्हायचं किंवा भेटायचं नाही की मंदिर बांधण्याकरता कृष्ण बलराम मंदिर सिमेंट एवढं जरुरी होतं. सिमेंट भेटत नव्हतं आणि प्रॉपर विचार करत होते की राधा कृष्ण का मंदिर कैसे बनाओ, सिमेंट नहीं मिलेगा तो कैसे बनेगा, अगर मंदिर नहीं बनेगा तो राधा कृष्ण के लीला का दिव्य गुणगान कैसे होगा, असे विचार करा. दिस इज द कनेक्शन, प्रॅक्टिकल सर्व्हिस. नॉट दॅट आपल्या मनामध्ये काहीतरी आपण खिचडी पकवतो आणि म्हणतो की मैं राधा कृष्ण का भक्त. अरे ऐसे थोडी भक्त बनते. मग गुरुदास प्रभूंना पहिल्यांदा कळलं की भक्ती क्या होती है. भक्ती मतलब प्रॅक्टिकल सर्व्हिस. दॅट डझंट मीन यू डोंट चॅन्ट. याचा अर्थ असा नाही की तुम्ही चॅन्टिंगच करते, चॅन्टिंग तुम्ही करताल, प्रिस्क्राईब 16 राऊंड केल्यावरती मग तुम्ही सेवा करताल. मग प्रभुपाद मंदिरात गेले आणि त्यांनी कुठे गेले नाही, पहिले बोले सिमेंट किधर आहे, सिमेंट किधर आहे. आणि ती गाडी सिमेंटची आली होती. प्रभुपादाने एक एक गोणी मोजून काढली, 1 2 3 4 अशा गोण्या मोजल्या, गोण्यामध्ये लॉक केला आणि मग येऊन बाहेर बसले, रिलॅक्स झाले. म्हणजे दॅट टाइम ते सिमेंट सोन्यासारखं झालं. बरोबर आहे. जर भगवंताच्या सेवेमध्ये सिमेंट म्हणजे त्यावेळेला सिमेंट काय झालं, सोनं झालं. त्यावेळेला सोनं सिमेंट सोनं होतं, राईट. सो दॅट्स वाय इथे प्रभुपाद म्हणतात तो अनुकूल गोष्टींचा स्वीकार करतो. आणि किती सुंदर आले प्रभुपादांनी, कृष्ण भावनावेद कर्म करण्यास जो त्याला सहाय्य करतो त्याला तो आपला प्रिय मित्र समजतो आणि तो आपल्या तथाकथित शत्रूचा द्वेष करीत नाही. किती म्हणजे बॅलन्सिंग लाईन आहे बघा जरा. जो त्याला मदत करतो तो कोण आहे, मित्र आहे. आणि जो त्याला म्हणजे द्वेष करतो तो कोण आहे, शत्रू नाहीये तो. प्रभुपाद देतात तथाकथित शत्रूचा. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की शत्रू नाहीच आहे हो, शत्रू आपण बनवतोय. तो सर्वत्र समभावाने पाहतो आणि एकाच स्तरावर असल्यामुळे पाहतो, सर्व काही एकाच स्तरावर असल्याचे पाहतो. आणि लाईक दॅट. हा, आणि पुढे इंटरेस्टिंग दिलेलं आहे, क्षणिक उलथापलत आणि उत्पातांचे स्वरूप जाणीत असल्यामुळे सामाजिक आणि राजकीय विषयांचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. इज स्टेबल. मग समजा इंडिया पाकिस्तान वार झाली का आपण चॅन्टिंग बंद करणार आहे का, नाही ना. भूकंप आला तर चॅन्टिंग बंद करणार तुम्ही, नाही. मग दुनिया में कुछ भी होने दो, क्योंकि दुनिया का स्वभाव ही ऐसा है कि वो दुनिया में ऐसे ही होने वाला है. यू कॅन नॉट चेंज द वर्ल्ड. दुनियाला तुम्ही बदलू शकत नाही, कारण दुनिया अशीच आहे. तो श्रीकृष्णांप्रती काही करू शकतो पण स्वतःसाठी मात्र तो काही करत नाही. अशा आचरणामुळे मनुष्य वास्तविकपणे दिव्य अवस्थेमध्ये दिसत होतो. तर विचार करा, प्रभुपाद अमेरिकेमध्ये किंवा इंडियामध्ये एवढं ट्रॅव्हल केलं त्यांनी, स्वतः करता काही महल बांधला नाही पण भगवंतांकरता एवढे मोठे मोठे महल बांधले, राईट. सो इट इज समथिंग लाईक दॅट. अँड देन फायनली 26 श्लोक नंबर वाचा. गोपीगण माताजी वाचा तुम्ही. आणि बोला आनंद ललिता माताजी. वाचू प्रभूजी. तुम्हाला वाचायचंय, ओके वाचा. 26 नंबर वाचा. मांच योबिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान संमते तान ब्रह्मा भूयाय कल्पते. मांच योबिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान संमते तान ब्रह्मा भूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तत्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मांतराप्रत उन्नत होतो. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. सो नाव फायनली भगवंत इथे कन्क्लूड करतात 26 आणि 27 मध्ये. 26 काय आहे की तो कसा प्रभूच्या त्रिगुणांना पार करू शकतो. मग आता बघा, एवढं सगळं विवेचन करून ज्ञान योगाचं एवढं सगळं सांगून शेवटी भगवंत म्हणतात जो भक्ती करेगा वही प्रकृती के गुणों को पार करेगा. आणि आपण कधीपासून ऐकत आलेलं, चॅप्टरच्या बिगिनिंग पासूनच आपण ऐकत आलेलो आहेत का, बिकॉज ऑफ प्रभुपाद's परपोर्ट्स. म्हणून ज्याला भक्तिवेदन तात्पर्य भेटत नाहीत ना त्याला इथे येऊन कळतं की ओ भक्ती करणं चाहिए, ते पण भक्ती एक्सप्लिसिट त्याला कळत नाही. आपण किती भाग्याचा विचार करा, आपण अध्यायाच्या पहिल्या लाईनीपासून वाचतोय की भक्ती करणं आहे, भक्ती करणं आहे, भक्ती करणं आहे. तर हे इम्पॉर्टन्स आहे भक्तिवेदन तात्पर्याचं, राईट. आणि इथे म्हणजे ज्ञान योग सेक्शन मध्ये सुद्धा भक्ती करणे अनिवार्य आहे जर आपल्याला 3 गुणांपासून मुक्त व्हायचं असेल तर. म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये देतात दिव्य अवस्था प्राप्त करण्याचे साधन कोणतं, या अर्जुनाच्या 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा श्लोक आहे. अँड लाईक दॅट प्रभुपादांनी त्याला विस्तारात केलेलं, मी एवढं वाचणार नाही सगळं काही.
पण 1-2 लाईन मध्ये वाचतो. एकदम मध्यभागी लिहिलंय, भगवंतांची अशी ही रूपे सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ असतात आणि त्यांच्याकडे सर्व दिव्य गुण असतात. कोण? भगवंतांचे सगळे जे रूप आहेत ते सगळे डिटीज किंवा भगवंतांचे रूप वेगवेगळे. म्हणून या प्राकृतिक गुणांना पार करणे जरी कठीण असले तरी मनुष्याने जर एकनिष्ठेने श्रीकृष्ण किंवा त्यांच्या विस्तारित रूपांच्या सेवेमध्ये संलग्न झाला तर तो सहजगत्या गुणातीत होऊ शकतो. राईट. आणि याला तुम्हाला क्लासिक उदाहरण भेटेल याचं, सच्चिदानंद स्वामी महाराजांचं. सच्चिदानंद स्वामी महाराज जेव्हा आपल्या पूर्व जीवनामध्ये न्यूजपेपर वाटत होते, तुम्ही ऐकलं असेल स्टोरी, ते न्यूजपेपर वाटायचे, न्यूजपेपर डिलिव्हरी बॉय होते. तर एकदा एका व्यक्तीच्या घरी गेले न्यूजपेपर वाटायला आणि त्याच्या दरवाजामध्ये एक मोठा कुत्रा होता. तो कुत्रा त्यांच्यावरती गुरगुरायला लागला, जोरात भुंकायला लागला. महाराज दूर, पण आपण जो घराचा ओनर होता तो म्हटला, हे त्याचं जे काय नाव असेल ते टॉमी डोमी काय असेल ते म्हटलं, हे चुप. तर लगेच कुत्रा असं करतात ना कुत्रे, असं करतात आणि शेपूट 2 पायामध्ये घालतात. पहिले शेपूट कडक, आता शेपूट 2 पायांमध्ये असं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत मालक आदेश देत नाही तोपर्यंत माया आपल्याला सोडणार नाही. जेव्हा श्रीकृष्ण आपल्यावरती प्रसन्न होतील, जेव्हा आणि श्रीकृष्ण कसे प्रसन्न होतील? जेव्हा वैष्णव प्रसन्न होतील. आणि वैष्णव कधी प्रसन्न होतील? जेव्हा आपण वैष्णवांची सेवा करू, जेव्हा वैष्णवांच्या सेवेकरता आपलं जीवन समर्पित करू, मग तेव्हा भगवंत प्रसन्न होतील आणि भगवंत आदेश करतील मायाला, ए माया छोड़ दे उसको, उसका टेस्टिंग पूरा हो गया, अभी छोड़ दे, अभी टच नहीं करने का उसको. एकदा भगवंताने कमांड दिली की तुम्ही मुक्त झाला मायापासून. म्हणून मायातनं मुक्त व्हायचं हे एक सिंपल सोल्युशन आहे, पण एवढं सिंपल आहे की हरे कृष्ण. लाईफ टाइम जाईल याच्यामध्ये, लाईफ म्हणजे मेनी लाईफ टाइम्स. पण जर आता तुम्ही स्टार्ट केलं तर वी कॅन अचीव्ह सक्सेस व्हेरी सून. आणि म्हणून त्याच्याकरता कंटिन्युअसली प्रभुपादांची पुस्तकं वाचणे. तुम्ही विचार करा ना, समजा एखादा IIT मध्ये ज्याला एंट्रन्स एक्झाम क्रॅक करायची आहे, किती अभ्यास करतो जरा विचार करा, किती अभ्यास करतो तुम्ही विचार करा. आजकाल तर मी ऐकलंय जेव्हा मुलं 9वीला जातात तेव्हा 10वीचा अभ्यास चालू करतात. नाही 8वी पासूनच 9वी 10वी 11वीचा अभ्यास चालू करतात, 12वीचा CETची एक्झाम स्टार्ट करतात. तुम्ही विचार करा मग या जगातल्या तथाकथित छोट्या छोट्या एक्झामला क्रॅक करण्याकरता तुम्ही एवढी मेहनत करता मुलांची, आपल्याला किती मोठी एक्झाम क्रॅक करायची, म्हणजे आपल्याला किती अभ्यास करावा लागेल. अभ्यासासाठी किती गुरु साधू शास्त्र यांच्या संगतीमध्ये राहावं लागेल, किती कनेक्शन मध्ये राहावं लागेल. असं नाही की अचानक 10 दिवसांनी असं वाटतं आज अच्छा चैंटिंग करने की इच्छा, आज मैं चैंटिंग बिना मोबाइल के बिना सबके करूंगा 10 दिन में एक बार. कैसे होगा काम, कैसे पास करोगे? आज मेरी इच्छा हो रही कि आज के दिन में किसी भी वैष्णव को गाली नहीं दूंगा मैं, नो कंप्लेंट, नो क्रिटिसाइज, कुछ भी नहीं, आज केवल भक्ति. ऐसा महीने में एक बार लगता होगा, नहीं? कैसे पास होंगे हम लोग एग्जाम? पण तुम्ही म्हणाल की प्रभूजी असं हे भाव यायला तर कठीण आहे. मग हा भाव आणण्याकरता नेहमी सत्संगमध्ये राहायचं, सिरियस डिवोटेंच्या संघामध्ये राहायचं, जे भक्त खरंच गंभीर आहेत. राईट. म्हणून तर ही सगळी उठापट आहे ना आपली साधना शीट, किंवा आपण जे साधना चालवतो की मेरा चॅन्टिंग इतना हो, उतना हो, रीडिंग हिअरिंग इतना हो, हे सगळं कशा करताय? दिस इज फॉर दिस ओनली. राईट. आणि ह्याच्यावर पलीकडे आपल्याकडे वैष्णव असलं पाहिजे, ज्याला आपण सांगू शकतो की देखो कितना चॅन्टिंग हो रहा है मेरा, कितना हिअरिंग हो रहा आहे तुमच्याकडे कोणी असं? मी कधीपासून सांगत आलेलो, शोधून काढा एखादा असा ज्याला तुम्ही सांगितलं पाहिजे की आय एम सो स्टुपिड, एवढा मूर्ख आहे बघ काय हालत आहे मेरा. म्हणून जर इफ यू डोंट वॉन्ट टू ऍक्ट स्टुपिडली, बेटर टू लुक स्टुपिड. नहीं मूर्ख देखो दुनिया के सामने, दिखाओ मैं कितना मूर्ख हूं, इसके पहले कि मूर्ख सचमुच बनो. राइट. बरोबर आहे ना मधुसूदन प्रिय माताजी? 5 मिनिटांमध्ये आवरेल आपलं चॅप्टर, 5 मिनिटात आवरतंय, 9 वाजायला 5 मिनिटं आहेत. अशा प्रकारे आणि प्रभुपादाने पुढे लिहिलं तात्पर्यामध्ये, कुठे गेलं ते, भक्तियोग म्हणजे भगवंत आणि भक्त यांच्यातील परस्परांतील प्रेमाचे आदान प्रदान होय. म्हणून भगवंत आणि जीव या दोघांची आपली स्वरूपे आहेत. तसं जर नसतं तर भक्तियोगाला काहीच अर्थ राहिला नसता. जर भगवंतांप्रमाणे समान दिव्य स्तरामध्ये स्थित झाला मनुष्य झाला नाही तर तो भगवंताची सेवा करू शकत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्याला 3 गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय वास्तविक सेवा आपली सुरू होत नाही. नाहीतर कसं असतं, प्रोग्रामला घेऊन गेलाय, चाललंय, गाडीमध्ये हलवा आहे, खिचडी आहे, टॅक्सीमध्ये बसून हलवा खाऊन टाकतो. थोड़ा इसमें से हलवा खा लेता हूँ यार मैं. क्यों ऐसा हो रहा है? बिकॉज
सेवा करने के लिए निघाले पण स्टील प्रकृतीच्या गुणांपासून मुक्तता नाही, तो हलवा काढून खाऊन टाकतो. म्हणून बघा कितीतरी ठिकाणी किती स्कॅन्डल होतात, किती चोऱ्या होतात. इव्हन इस्कॉन मंदिरामध्ये सुद्धा ये अकाउंट में घपला कर दिया, उसने ये घपला कर दिया, कोई किसको लेके भाग गया, कुछ क्या कर दिया. क्यों? क्योंकि स्टिल गुण प्रकृति के बहुत भयंकर हावी हो रहे हैं अपने ऊपर. म्हणून म्हटलंय राजाच्या वैयक्तिक सहाय्यक होण्यासाठी आवश्यक पात्रता मिळणे आवश्यक आहे, आणि ती पात्रता म्हणजे ब्रह्म होणे किंवा भौतिक विकारांतून मुक्तता होय. लाईक दॅट. म्हणून ब्रह्मप्राप्ती होण्याला. मग आता नेक्स्ट लास्टचा जो श्लोक आहे दॅट इज इवन मोर इंटरेस्टिंग, की भगवंतानी जो वाचा लास्टचा श्लोक, गोपीगण माताजी वाचा तुम्ही शेवटचा श्लोक अंतिम 27. हरे कृष्ण. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकांतिकस्य च. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. हरे कृष्ण. आता अचानक भगवंत असं का म्हणतात ब्रह्मज्योतीचा आधार मी? हे कुठं तयार झाला आता ब्रह्मज्योती आणि हे सगळं काय? अभी तक तो ये प्रकृति के 3 गुण ये सब डिस्कशन चालू है और अचानक उसमें से कैसे निकलने का? अचानक बोले मैं ब्रह्मज्योती का आधार हो का? कारण भगवंतांना माहिती आहे की 27 जो श्लोक आहे ना, सॉरी 26 जो श्लोक आहे ना, त्याचा लोक कसा दुरुपयोग करू शकतात मायावादी लोक. 26व्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे? सगुणान समतेत येताना ब्रह्मभूया कल्पते. तो ब्रह्मस्तराची प्राप्ती करतो, बरोबर आहे. तुम्ही म्हणाल कि भगवान की इतनी भक्ति करने के बाद उसको ब्रह्मस्तर कैसे मिलेगा? आणि मग मायावादी लोक म्हणतात की ब्रह्मस्तर मतलब वो ब्रह्म में लीन हो जाएगा, राईट? ते असं म्हणतात लोक. मग त्याला रेफ्यूट करण्याकरता भगवंताने म्हटलेलं आहे की अरे भाई, वो जो ब्रह्मस्तर है ना, उसका आधार मैं हूं, ब्रह्मज्योति का. इवन दो समबडी मे अटेंड ब्रह्मन प्लॅटफॉर्म, पर ब्रह्म का आधार कोण आहे? मैं हूं. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे की ब्रह्मस्तराच्या पलीकडे कोण आहे? भगवान स्तर आहे, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही ते 3 स्तर ऐकलेले आहेत ना, ब्रह्म, परमात्मा, भगवान. ऐकलेत की नाही ऐकले? तुम्ही अगोदर ऐकलेत ना. मग एखादा व्यक्ती जरी ब्रह्मस्तराला प्राप्त झाला तरी पण तो स्तर कंप्लीट नाहीये. त्या स्तराच्या पलीकडे काय आहे? भगवान स्तर आहे, बरोबर आहे. म्हणून भगवंताने काय शब्द वापरलाय? ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम, राईट? म्हणून ब्रह्मण आणि अहम एकत्र शब्द वापरल्याने काय झालेलं आहे? भगवंत म्हणतात वो ब्रह्मण ऍक्च्युअली मैं हूं. आता ह्याच्यामध्ये सिक्रेट आणि मिस्ट्री काय आहे? जे मायावादी आहेत किंवा ज्ञानी आहेत, किंवा ज्ञानी समजून घ्या, जे अशा प्रकारे ब्रह्माची उपासना करतात भगवंतांची, ते ब्रह्मस्तराला प्राप्त करतात. पण डिवोटी जो अशा प्रकारे भगवंतांची सेवा करतो, जे अध्याय सांगितल्याप्रमाणे सर्व भगवंतांची सेवेत लावून, त्याला भगवान स्तर प्राप्त होतो, त्याला ब्रह्मस्तर प्राप्त होत नाही. म्हणून मागचा जो श्लोक आहे त्याचा जर अनुवाद केला, प्रभुपादांनी आपल्याला अनुवाद व्यवस्थित करून दिलेला आहे. कारण आपण प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये क्लिअर केलं की ब्रह्मस्तर म्हणजे काय? ब्रह्मस्तर म्हणजे ऍक्च्युली भगवंतांची सेवा आणि भगवंत. पण एखादा मायावादी त्याला जर घेऊन श्लोकाला जर हे करत असेल की, कारण कसं म्हटलेलं आहे, मामच्या विचाराने भक्ती योगाने सेवेत, भक्ती करने से ब्रह्म कैसे मिलेगा? तुम्हाला कळलं का ना टेक्निकल आस्पेक्ट काय याचा? कि भगवंतांची भक्ति योग है ना, भक्ति योग करने से ब्रह्मस्तर प्राप्त होगा. तो उल्टा हो गया. कोई बोलेगा ना ऐसा? टेक्निकल पॉइंट कळला का तुम्हाला? सेवा करून लीला माताजी की झोप लागलेली आहे. माईक अनम्यूट करा, मगच आवाज येईल मला. माईक अनम्यूट करा ना, माईक अनम्यूट करा. आपण भगवंतांची भक्ती करतो, पण ब्रह्माला कसं काय हे होऊ शकतं आपण असं? हा म्हणजे असं बघितलं तर मला असं झालं नुसतं अनुवाद. पण प्रभुपादांनी आपल्याला तात्पर्यामध्ये क्लिअर केलेलं आहे की ब्रह्मस्तर म्हणजे काय? भगवंताचा स्तर. पण नुसतं जर तुम्ही अनुवाद घेतला तर मायावादी लोक त्याला इंटरप्रेट करतील की वाह अभी पकड़ में आया ना, तो भगवान की सेवा करने से क्या होगा? ब्रह्म मिलेगा. मग त्याला भगवंत कम्प्लीटली क्लियर करण्याकरता इमिडिएटली म्हणतात अरे भैया वो ब्रह्मस्तर मतलब मैं हूं. किसके लिए? डिवोटी के लिए. पर मायावादी ब्रह्मवादी ब्रह्मस्तर है. म्हणून भगवंत कहते ब्रह्म ही प्रतिष्ठा, वो जो ब्रह्म है ना उसका फाउंडेशन मैं हूं, मैं. राइट? मतलब जो ज्ञानी है उसको तो ब्रह्मस्तर ही मिलेगा, लेकिन उसको ब्रह्मस्तर के आगे नहीं जा सकता, वो भक्त नहीं हो. लेकिन जो भक्त है उसको क्या मिलेगा? भगवान का स्तर प्राप्त होगा. म्हणून कोणी कन्फ्यूज करू नये की अरे भक्ति करने से ब्रह्म कैसे प्राप्त होगा? अरे भक्ति करने से ब्रह्म उसको प्राप्त होगा म्हणजे लक्षात ठेवा, जे ज्ञानी आहे त्यांना पण भक्ती करावी लागते ब्रह्मस्तर प्राप्त करण्याकरता. दिस इज द अंडरस्टँडिंग. इवन ज्ञान योगा प्रोसेस मध्ये सुद्धा
त्यांनी म्हणजे बघा, म्हणून बघा ना, जे ज्ञानी मायावादी लोक काय करतात, ते पण भागवत सप्ताह करतात, ते पण भगवंताची पूजा करतात, आरत्या करतात, सगळे करतात, नामजप करतात, पण त्यांना काय प्राप्त होणार आहे? ब्रह्मस्थळ. कारण त्यांची इच्छा काय? ब्रह्मस्थळ जाण्याची. पण डिवोटीला हे सगळं करून भक्ती करून काय प्राप्त होणार आहे? प्रत्येक वेळी माताजी भक्ती प्राप्त होणार आहे, भगवंताचा स्तर प्राप्त होणार आहे, भगवान प्राप्त होणार, राईट. सो दिस इज द टेक्निकल आस्पेक्ट. ही विल अटेंड भगवान प्लॅटफॉर्म, नॉट ब्रह्मन प्लॅटफॉर्म. आणि इव्हेंच्युअली ऍक्च्युअली प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, त्याला सांगतात, समजून सांगतात, जर तुम्ही वाचलं व्यवस्थित तर, की ब्रह्मस्तर जे आहे ते परमनंट स्तर नाहीये. ब्रह्मस्तरावरनं आपलं पतन कधीही होऊ शकतं. म्हणून बघा मध्यभागी उदाहरण दिले तात्पर्याच्या 27व्या श्लोकामध्ये. चतुष्कुमार हे ब्रह्मसाक्षात्कारी होते, परंतु क्रमाक्रमाने ते भक्ती सर्व उन्नत झाले. म्हणजे तुम्हाला भागवत मध्ये उदाहरण आहे. चतुष्कुमार जेव्हा वैकुंठामध्ये गेले होते, माहिती ना, जय विजयने त्यांना अडवलं. जय विजयने बोले बच्चों अंदर नहीं जाने का, बच्चों को एंट्री नहीं इधर. चतुष्कुमार म्हटले बच्चे बोल रहे हमको, अभी दिखाते रुक जरा. मग ते तुम्हाला माहिती एपिसोड सगळं, त्याच्यावरती रागावले, त्यांना शाप दिला, तुम लोग अभी हो गया तुम्हारा काम, अभी तुम लोग जाओ यहाँ से. ऐसे लोगों को यहाँ पे स्थान नहीं जो बच्चों को और बूढ़ों को अलग अलग देखते हैं. मग नंतर भगवंत आले, नारायण, आणि भगवंतांच्या चरणावर जी तुळशी होती ना, त्या तुळशीचा त्याने गंध घेतला. जसा गंध घेतला तुळशींचा, बस. तुळशी म्हणजे कोण? डिवोटी. डिवोटीची कृपा झाली इन्स्टंटली. ते म्हटले अरे बापरे, आज तक हम लोग ब्रह्मस्तर पे थे, ये ब्रह्मस्तर से आगे भगवान का स्तर आहे. आणि भगवंताच्या प्रेम भक्तीमध्ये ते मग्न झाले, राईट. सो दिस इज द एक्झाम्पल. म्हणून प्रभुपाद देतात, श्रीमद भागवतात म्हटले आहे की मनुष्य जरी ब्रह्मस्तरावर आरूढ झाला तरी जर त्याने अधिक उत्तरोत्तर प्रगती केली नाही आणि परमपुरुषाचे ज्ञान प्राप्त केले नाही तर त्याची बुद्धी पूर्णपणे शुद्ध होऊ शकत नाही. आरोग्य कृष्य आहे ना, परमपदम, ते भागवत मध्ये श्लोक आहे. म्हणून ब्रह्मस्तरावर आरूढ होऊन सुद्धा जर मनुष्य भगवद्भक्तीमध्ये संलग्न झाला नाही तर त्याची पतत होण्याची शक्यता असते, राईट. सो इट इज समथिंग लाईक ब्रह्मस्तरावरती येणे. 2 मिनिटं आलो ना. ब्रह्मस्तरावर येणे म्हणजे कसं आहे की तुम्ही समजा एक बिलियनेअर आहात, ठीक आहे, तुम्ही भरपूर पैसे तुमच्याकडे आहेत, पण तुम्ही एन्जॉय करू शकत नाही जर तुमच्याकडे गाडी नसेल, कार नसेल, बरोबर आहे का नाही. तुमच्या बँकेत पैसे आहेत नसते, त्याने काय फायदा होणार तुम्हाला? तुमच्याकडे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, कार पाहिजे. हे ब्रह्मस्तर म्हणजे काय? तुम्ही तिथे पोहोचलात, पैसे पण आहेत, पण त्याचा उपयोग कसा करायचा तुम्हाला माहित नाहीये. किंवा असं आहे, जणू काही समजा एखादा बिलियनेअर आहे, त्याला अचानक ना ॲम्नेशिया झाला. ॲम्नेशिया म्हणजे काय? डोक्यावरती काहीतरी पडलं आणि विसरलं की मी बिलियनेअर हो. जर एखादा अरबपती असेल पण तो विसरला की मी अरबपती होतो, त्याचा काय फायदा? कसा एन्जॉय करेल तो? त्याच प्रकारे हे ब्रह्मवादी असतात किंवा मायावादी असतात, स्पेशली ब्रह्मवादी. मायावादी तर ते पतितच आहेत. ते ब्रह्मस्तरावर गेले पण ब्रह्मस्तरावर जाऊन काय करायचं त्यांना माहित नाही, राईट. हे एक उदाहरण आहे. आणि अजून एक उदाहरण आहे. इट इज समथिंग लाईक, समजा तुम्हाला एक स्टेज दिलं वर्ल्ड फेमस, त्याच्यावरती सांगितलं की ये सबसे बढ़िया स्टेज है, यहाँ पे डांस करते जाके स्टेज पे म्यूजिक लगेगा, सब कुछ लगेगा, पण तुम्ही स्टेजवर जाऊन से उभे राहिलात तो एंजॉय कैसे करोगे भाई? अरे लगाओ गाना, नाचो, मतलब भक्ति का गाना लगाओ, तब तो एंजॉय करोगे ना उस स्टेज पे. ब्रह्मस्तर असा आहे की बिचारे मुक्त होऊन जातात वरती, पण त्यांना माहित नसतं की इधर कीर्तन करके मजा कर सकते हैं यार, प्रसाद ले सकते हैं, भगवान के साथ आनंद ले सकते हैं, घूम सकते हैं, अनेक लीलाओं में भाग ले सकते हैं, कुछ मालूम नहीं होता है. अँड बिकॉज तिथे आनंद नाही म्हणून भक्त त्यातनं काय पडतात? खाली पडतात. भक्त म्हणजे ब्रह्मवादी. कारण आपण तिथे टिकू शकत नाही, कारण जीवाचा स्वभाव काय आहे? आनंदमय व्यासात. त्याला जोपर्यंत आनंद भेटत नाही तोपर्यंत तो कुठल्याही स्तरावर टिकू शकत नाही. इव्हन भक्तीमध्ये सुद्धा श्यामानंद नेहमी सांगतात की आफ्टर सम टाइम भक्तीमध्ये आपल्याला फिलॉसॉफी टिकवू शकत नाही, भक्तीमध्ये आपल्याला हायर टेस्ट टिकवू शकते. कळलं का तुम्हाला? सेवा गुण लीलामाताजी म्हणजे फिलॉसॉफी किंवा दर्शनशास्त्र किंवा अध्यात्माचा, त्याला काय म्हणतात, फिलॉसॉफीला इंग्लिश मराठीमध्ये काय म्हणतात? तत्वज्ञान. तत्वज्ञानाने आपण भक्तीमध्ये टिकू शकत नाही कालांतराने. भक्तीमध्ये आपण कालांतराने हायर टेस्ट म्हणजे उच्च स्वादाने टिकू शकतो. आणि उच्च स्वाद कधी भेटेल? जेव्हा वैष्णवांची सेवा होईल, भक्तांची सेवा होईल, भगवंताची सेवा होईल आणि त्यांचा अपराध टाळला जाईल. अपराध केला तर लगेच हायर टेस्ट गायब, उच्च स्वाद गायब भक्तीचा. सो दिस इज हाऊ. अशा प्रकारे या चॅप्टरला भगवंत पुरं करतात, राईट. सो प्रकृतीच्या 3 गुणांनी आपण जेव्हा मुक्त होऊ तेव्हा आपण ऍक्च्युली व्यवस्थितपणे भक्ती करू शकतो. आणि प्रकृतीच्या 3 गुणांना मुक्त होण्याचा व्यवस्थित साधा सोपा मार्ग म्हणजे भक्ती करणे, राईट. आणि नुसतं ब्रह्मस्तरावर जाणे म्हणजे काय आहे?
पैसे आहेत आपल्याकडे, म्हणजे आनंद आहे, पण तो आनंद नुसता कसा आहे, निगेटिव्ह आनंद आहे. म्हणजे तुम्ही समजा एखादा आजार तुम्हाला झाला असेल, मलेरिया, डेंग्यू, तुम्ही त्यातनं मुक्त झालात, पण तुम्हाला हालचालच करायला जमत नाही, तर तुम्हाला कसा आनंद येणार? राईट. कधी कधी असं असतं ना की मलेरिया ठीक झाला, पण बॉडी एवढी वीक आहे की हालचाल करता येत नाही, मग आनंद कसा झाला? जीवनामध्ये काय उपयोगाचा आहे का तो माणूस? काय उपयोगाचा नाहीये. इन द सेन्स की तुम्ही असं कधी हे नका करू कोणाला पण उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला की जोपर्यंत बॉडीमध्ये फुल स्ट्रेंथ रिकवर होत नाही तोपर्यंत तो एन्जॉय करू शकत नाही लाईफ. हो, सो ब्रह्मस्तरावरती आणि म्हणजे काय, आजार बंद झालेला आहे, पण आता पॉझिटिव्ह क्रिया कुठल्या करायच्या त्याला माहीत पडत नाहीये. आणि भक्तीमध्ये असंच आहे, ब्रह्मस्तरावर एक आहे न्यूट्रल स्टेज है कि सब बीमारी काम क्रोध लो सब समाप्त हो गया, बट आगे क्या? क्योंकि मैं तो जीवात्मा हूं, मेरी इच्छा है भगवान की सेवा करना, आनंद मुझे कैसे मिलेगा? खाली बीमारी गया है, आनंद कब मिलेगा? जब भगवान की सेवा में लगोगे. सो दैट इज हाउ भगवान त्या चॅप्टरला कन्क्लूड करतात की शाश्वतस्य धर्मस्य सुखम एकांतिकस्य च, त्याला परम सुख प्राप्त होईल जेव्हा तो भगवानाच्या सेवेत संलग्न होईल. आणि निर्विशेष ब्रह्माचा आधार कोण आहे? मी आहे. लाईक दॅट. अशा प्रकारे हे अध्याय पूर्ण झालेला आहे. शेवटचा एक पॅराग्राफ आपण प्रबोधांचा वाचूया, बिकॉज वी आर कन्क्लुडिंग द चॅप्टर. लास्टचा पॅराग्राफ. लास्टच्या पॅराग्राफमध्ये भगवंत देतात स्वभावता जीव हा ब्रह्मस्वरूप असला तरी त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा असते आणि हे असतं त्याचे पतन होते. आपल्या सर्व स्थितीमध्ये जीव त्रिगुणातीत असतो, परंतु भौतिक प्रकृतीच्या संघाने तो त्रिगुणांमध्ये बद्ध होतो. या त्रिगुणांच्या संघामुळे त्याच्यावरती प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छाही राहते. पूर्णपणे कृष्ण भावनावित होऊन भक्तीमध्ये संलग्न झाल्यामुळे तो तत्काळ दिव्य अवस्थेमध्ये स्थित होतो आणि प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची त्याची अवैध इच्छा नष्ट होते. म्हणून श्रवण, कीर्तन, स्मरण आदीपासून प्रारंभ होणाऱ्या भक्ती योगाच्या भक्तांच्या संघामध्ये अभ्यास केला पाहिजे. सी बघा, प्रभुपादांचे सगळे चॅप्टर फायनली याच्यामध्ये कन्क्लूड होतात. सत्संग सत्संग सत्संग. कुठेही तुम्ही जावा, सत्संग शिवाय पर्याय नाही आपल्याला. हळूहळू अशा सत्संगामध्ये आध्यात्मिक गुरुच्या कृपेने मनुष्याची प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा नाहीशी होते आणि तो दृढपणे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये स्थिर होतो. या विधींचे विस्तारित वर्णन या अध्यायाच्या 22व्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत करण्यात आले आहे. भगवत भक्ती अत्यंत सुलभ आहे. मनुष्याने सदैव भगवत सेवेमध्ये युक्त राहावे, भगवत प्रसाद ग्रहण करावा. भगवंतांच्या कुठे गेला लीळास्तरांना, भगवंतांच्या चरण कमलाला अर्पित केलेला फुलांचा सुगंध घ्यावा. भगवंतांनी लीलास्थळांना भेट घ्यावी. त्यांच्या विविध लीलांविषयी अध्ययन करावे. भगवंत आणि त्यांच्या भक्तांमधील प्रेमाच्या आदान प्रदानाबद्दल श्रवण करावे आणि सदैव दिव्य हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करावा आणि भगवंत व त्यांच्या भक्तांच्या आविर्भाव आणि तिरुभाव दिनी उपास. सगळं प्रभुपादांनी ऑलमोस्ट सगळं दिलं. प्रभुपादांचे एक्सटेसिव्ह वगैरे सगळं देऊन टाकलंय. आणि प्रभुपाद बिगिनिंग पासून देत आहेत, बिगिनिंग पासून चॅप्टर 1 पासून. माताजींना आवरत नाही आज. हरे कृष्ण. झालं आता, टाइम होते पूर्ण 2 मिनिटं. अशा विधींचे पालन केल्याने मनुष्य सर्व भौतिक कर्मातून पूर्णपणे अनासक्त होतो. जो या प्रकारे ब्रह्मज्योतीच्या स्तरावर स्थित होतो तो गुणात्मक दृष्ट्या भगवंतांच्या समान होतो. हा लास्टचा पॅराग्राफ तुम्ही कॉपी पेस्ट करावा आणि प्रिंटआउट काढून भिंतीवरती लावून टाकावी. जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल, अरे प्रकृति के 3 गुण बहुत हावी हो रहे, रजोगुण तमोगुण सत्वगुण. सत्वगुण तर सोडून द्या, कधी कचूत आला तर रजोगुण तमोगुण हा पॅराग्राफ वाचावा. रजोगुण से बाहर कैसे निकलना है, 1 2 3 4. एक टास्क देऊया आपण. श्री राधा प्रेम माताजी याचे पॉईंट तुम्ही काढा. पॉईंट 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट 4 पॉईंट 5 आणि याला आपल्या गोपीनाथ आश्रय ग्रुप मध्ये टाका. अच्छा चैंटिंग करने के लिए ये सारे पॉइंट है. राइट. अशा प्रकारे भगवद्गीतेच्या गुणत्रय विभाग योग या 14व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न आणि 14वा अध्याय पूर्ण. गुणत्रय विभाग योग. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बोला माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. हा प्रभुजी, असं तुम्ही बोलत ना ते प्रकृतीचे ते 3 गुण आहेत, म्हणजे त्यांच्यानुसारच आपण कर्म करत असतो, म्हणजे त्यांच्यावरच आपलं कर्म डिपेंड असतं. मग त्याचं काय कनेक्शन असतं प्रभुजी? की म्हणजे आपण काहीतरी त्यांच्या म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणानुसारच आपली चालू येतात. मग आपण जे भक्ती करतो किंवा आपण जे कर्म करतो ते कनेक्शन कसं असतं म्हणजे त्यांचं? आता तुम्ही बोलत की हे तुम्हाला प्रकृतीच्या 3 गुणांनी फ्रीज करून टाकलं.
फ्रीज झाला तुम्ही आता. ओके, असं ऑफिशियली क्लास संपलेला आहे. ज्यांना सुट्टी घ्यायची त्यांनी सुट्टी घेऊ शकता. माताजींचा प्रश्न आहे म्हणून मी थांबलोय 1 मिनिटं. तर बेसिकली कनेक्शन म्हणजे काय की समजा तुम्ही चॅन्टिंग करताय, चॅन्टिंग करता करता तुम्हाला जर मोबाईल बघायची इच्छा झाली, समजून घ्यायचा प्रकृतीचा गुण हवी झाला आपल्यावरती. ठीक आहे, कळलं की नाही? सो समथिंग लाईक दॅट. आपण जे बोलतो की प्रकृतीच्या 3 गुणामुळे आपण सगळे कार्य करत असतो. तर मग भक्तिमय कार्य आणि हे 3 गुण कसे समजून घ्यायचे? भक्तिमय कार्य आपण असं विचार करायचं नाही. आता आपण जे कर्म करतो, जे आपल्या आवडीचं करतो, आपल्याला जे आवडतं किंवा आपल्याला जे कोणत्या त्या गोष्टी आपण करतो, तर ते आपण कनेक्ट नाही करू शकत ना की प्रकृतीच्या 3 गुणामुळे होतं. कारण की आपण जे आपल्या आवडीचे आपल्या विचार करतो, पण त्या प्रकृतीच्या 3 गुणाशी कसं कनेक्ट करणार? म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला अशी पण कार्य केली पाहिजे जी आपल्या आवडीची नाही आहेत पण वैष्णवांच्या सेवेकरता आहेत. जर तुम्ही ते बॅलन्स करू शकला तर तुम्हाला समजून घ्यायचं की मग बॅलन्स होते हळूहळू. एक दिवशी असा येईल की भगवंताच्या कृपेने तुम्हाला जे आवडतं ते भेटत आहे, तुम्हाला काय फरक पडत नाही. आज जर मला माझ्या आवडीची सेवा भेटली तर ठीक आहे, माझ्या आवडीची जरी नाही भेटली तरी मी सेवा करेन. पण भगवंत एवढे कृपाशाली आहेत की तुम्हाला तुमच्या आवडीची सेवा देतात, म्हणतात ठीक आहे ये डिवोटी को ये जमता है. सो दिस इज गुरु एंड कृष्णाज मर्सी, बट वी आर नॉट डिपेंडेंट ऑन दैट. ठीक है, आज पूरे दिन भर में ये सेवा दी है जो मुझे पसंद नहीं आती, मैं कर लूंगा फिर भी. बट गुरु कृष्ण देखते हैं की नाही इसको ना ये सेवा अच्छा लगता है, तर कृपा करून ते देतात तुम्हाला. पण आपण ती सेवा करताना असं समजू नये की यू नो मैं करता हूँ. जर तुम्ही असं समजून घेता मैं करता हूँ क्योंकि मुझे अच्छा लगता है मैं करता हूँ, तर आपण मग 3 गुणांच्या अधीन आहोत. आपण समजून घ्यायचं की गुरु की कृपा की वजह से कर रहा हूँ मैं, भले मैं कितना एक्सपर्ट हूँ, मैं कुछ भी हूँ, मैं गुरु की कृपा से कर रहा हूँ, भगवान की कृपा से कर रहा हूँ. राइट. आपण जे शुद्ध भक्तीचं करायला गेलो ते शुद्ध भक्ती 3 गुणाच्या पलीकडे आहे ना. कुठल्या आध्यात्मिक क्रिया? आध्यात्मिक क्रियाच्या 3 गुणांच्या पलीकडे आहे. त्यांचं तुझी कृपा असते ती भगवंताकडूनच आपल्याला येते. येस, पण त्या शुद्ध स्तरावरती झाले पाहिजेत तरच. असं नाही की समजा तुम्ही चॅन्टिंग करता, तुम्ही चॅन्टिंग करताय आणि अचानक मोबाईल बघून चॅन्टिंग करताय, समजून घ्यायचं की हे काय भगवंतांच्या ह्याच्यामुळे होत नाही, ते आपल्या ह्याच्यामुळे होत आहे. आणि प्रकृतीचा गुण आपल्यावरती स्ट्रॉंगली प्रहार करतोय. करेक्ट. म्हणून याच्यातनं बाहेर पडण्याकरता सिंपल आहे सोल्युशन, भक्ताचा संग ठेवा. तो म्हणतो हे प्रभू क्या मोबाईल देखते तो चॅन्टिंग कर रहे, पागल हो गया क्या? तो बरोबर मग तो म्हणतो की प्रभू ऐसा नाही करणे का. म्हणून सत्संग सत्संग सत्संग, भक्तांचा संघाशिवाय आपण प्रकृतीच्या 3 गुणांना मुक्त होऊ शकत नाही. हे भाकीत सत्य आहे, याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. जर कोणी चॅलेंज करत असेल तर या समोर बघूया आपण. राईट. सो दिस इज द वे. अशा प्रकारे चॅप्टर पूर्ण झालेला आहे. आपण नेक्स्ट वीकला मग आपण 15वा अध्याय प्रारंभ करू. आणि तुम्ही अभ्यास करत असाल, मला तुमची एक्झामची डेट काय आहे? 23 जुलै ना? 13 जुलै. 13 जुलै. हा, मला प्रश्नपत्रिका पण काढायला लागेल ना. हरे कृष्ण. ओके, 13 जुलै. तयारी झाली तुमची सगळ्यांची? ओके, पण आपण 13 जुलैला करणार आहोत. 10, 11, 12, 13 4 अध्याय. ओके. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.